हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, तर आजच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर हम्म, चालू करायच्या अगोदर षडगोस्वामी अष्टक श्लोक नंबर 2. नाना शास्त्र विचारन एक निपुनो, सद्धर्म संस्थापको, लोकानां हितकारिणो त्रिभुवने, अन्यो शरण्याकरो. राधा कृष्ण पदारविन्द भजना, नन्देन मत्कालिको, वन्दे रूप सनातनौ रघुयुगो, श्रीजीव गोपालको, वन्दे रूप सनातनौ रघुयुगो, श्रीजीव गोपालको. श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेममय सेवेत रममान असत. श्री गोस्वामी प्रभु की जय, श्री गोस्वामी पाद की जय. ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते, गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण, आवाज येते का प्रशांत प्रो? हो, येतोय प्रभूजी आवाज. गोष्ट. ओके. येतोय प्रभूजी. हा, तर तर आजच्या आपण सत्रामध्ये आपण बघणार आहे आज 15वा अध्याय.
15वा अध्याय, ज्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस बघितलं कशा प्रकारे रागात्मिका भक्ती. तर ते 15वा अध्यायामध्ये आपण बघितलं मागच्या वेळेस रागात्मिक भक्ती काय आहे, आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ते पण त्याचे बघितलं. तर तर वैदिक भक्ती आणि रागानुग भक्तीमध्ये काय फरक आहे, कोणी सांगू इच्छिता? वैदिक भक्तीमध्ये तुझी आपण स्वतःहून भगवंताच्या सेवेमध्ये स्वतःला गुंतवून घेतो. हा. आणि रागानुग भक्तीमध्ये आपण आपले गुरूंच्या आज्ञेवरून आपण ते सेवा करण्यास तयार होतो. ऍक्च्युली जे वैदिक भक्ती आहे. वैदिक भक्ती शास्त्रानुसार असते. वैदिक भक्ती हा. शास्त्रानुसार त्याला विधीनुसार वैदिक भक्ती असते. आणि हा. रागानुगा भक्ती आपण प्रेमाने करतो, म्हणजे ते रागानुगा. तर बरोबर आहे. तर जसं गुरुची आज्ञा आहे त्यामुळे आपण वैदिक भक्तीमध्ये जे नियम आहे ते पालन करतो. तो गुरुची आज्ञा किंवा जसं शास्त्राद्वारे जे काही नियम आहे ते पालन करतो. रागानुग भक्ती म्हणजे स्वाभाविकतः त्याचं आकर्षण आहे. जसं उदाहरण पण मागच्या वेळेस बघितलं होतं, पुन्हा आठवते उदाहरण? काय बघितलं उदाहरण? यशोदामाईचं बघितलं होतं का उदाहरण? होय होय, बरोबर. हरे कृष्णा प्रभूजी. हा, हरे कृष्ण. कंसाचं पाहिलं होतं, कारण कंसाने द्वेषामुळे सतत भगवंताचे चिंतन करत होता. हा. आणि शिशुपाल, नाही, कंस हा भीतीपोटी करत होता आणि शिशुपाल हा द्वेषापोटी करत होता. हा. हा. अं, आणि आणखी यशोदाचं उदाहरण बघितलं होतं का, कशा प्रकारे हो. हा, यशोदामाईने कशा प्रकारे भगवंताची हम्म. भक्ती केली होती. खास करून त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः त्या स्पेशल गायी, त्याचं नाव काय होतं? हम्म. पद्मगंधा. पद्मगंधा गाई. पद्मगंधन गायींचं खास करून दूध पद्मगंधा काढायचे. गाई. हा. तर खास करून त्यांना भगवंताला कशा प्रकारे म्हणजे दुसरीकडे ते जातात चोरी करायला, माखन चोर म्हणून आपण प्रसिद्ध आहेत, त्यांना न तिकडे जाता स्वतःच त्या दूध काढायच्या आणि स्वतःच सगळं त्यांना माखन बनवायच्या, सगळं करायच्या. तर बेसिकली त्यांचं हृदय जे आहे ते भगवंताबद्दल खूप आकर्षण आहे, खूप आसक्ती आहे, खूप प्रेमापोटी. तर वृंदावनवासी आहेत किंवा गोपी आहेत किंवा यशोदामाई आहे, तर त्यांचं जे आकर्षण आहे तर ते किती भगवंताप्रती खूप गाढ आहे. तर ते सांगितलं होतं मागच्या वेळेस. आणि अं, गोपींचं पण, वेगवेगळ्या गोपींचं पण उदाहरण सांगितलं होतं. आणि एक उदाहरण प्रभुपादांच्या शिष्य होत्या फुलांगणी माताजी, त्यांचं पण उदाहरण सांगितलं कशा प्रकारे लंडनमध्ये ते भगवंताच्या राधा लंडनेश्वर विग्रह आहे तिथं. तर कशा प्रकारे ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईनचे केक बनवायचे, आणि ते केक एवढा प्रसिद्ध होता की जेव्हा तो भगवंताचा ऑफर करायचा आणि बाहेर यायचा प्रसाद, तर ते लगेच संपून जायचं, म्हणजे एवढं सगळ्यांना आकर्षण होतं त्या केक बद्दल. तर भगवंताला म्हणजे म्हणजे कसं भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भक्त काय काय काही पण करायला तयार आहेत, पण त्यांना स्वतःबद्दल असं काही मला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा नाहीये. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी अशा प्रकारची ही काही कामना नाहीये. तर ती स्वाभाविक आकर्षण आहे. तर जसं कोणाला प्रेम करतो म्हणजे खूप सावधानतेनं काय चांगलं आहे, काय त्यांना आवडेल तेच आपण द्यायची इच्छा असते, त्याला खरं प्रेम म्हणतात. त्याचप्रमाणे भगवंताला काय इच्छा आहे, काय आवड आहे, त्याप्रमाणे नेहमी स्मरण करणे, त्यांचं चिंतन करणे. तर ते रागवनुगा भक्तीमध्ये खास करून भक्त स्वाभाविक करतात. त्यांना असं नियम नियम आहे म्हणून करायचं असं नाहीये. तर त्यामध्ये आपण बघत होतो कशा प्रकारे दोन प्रकारचे भक्त, रागात्मिक भक्तीमध्ये दोन प्रकारचे भक्त बघितले होते का? तर दुसरे कोणते दोन प्रकारचे बघितले होते उदाहरण आपण? दोन प्रकार रागायण भक्ती आपण बघितलं होतं मागच्या वेळेस.
आठवते रिव्हिजन करताना पण आपण घेतलं होतं ते शेवटी. ठीक. त्याच्यामध्ये आता आणखी आपण डिटेलमध्ये आता आज बघणार आहे. तर एक आहे संबंध रूपा आणि एक आहे कामरूपा. तर हा 16वा अध्याय. 16वा अध्यायामध्ये आपण जायच्या अगोदर थोडस काही थेरी, म्हणजे थोडस आपण काही तत्व आपण बघणार आहे. याच्यामध्ये सांगितलंय राधाराणीचं. तर राधाराणीचं किती म्हणजे महान स्वभाव आहे, तर ते इथे सांगतायत. तिथे लिहिलंय की कशा प्रकारे राधाराणी यांचं स्वतः भगवंतच राधाराणीच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि ते अभिन्न आहे भगवंतापेक्षा राधाराणी. ते एवढी महान आहे की कोणी जर भगवान कृष्णाला जर कोणी सेवा केली, अं, तर स्वतः, म्हणजे ती सेवा तर एकदम तुच्छ किंवा एक छोटीशी सेवा आहे, पण राधाराणी स्वतः म्हणजे समजते की हा जो व्यक्ती आहे ना, हा जो भक्त आहे ना, तो माझ्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे. ऍक्च्युली जर बघितलं तर राधारण्यापेक्षा कोणीच महान सेवा करू शकणार नाही. कारण भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलंय राधाराणी. कारण राधा, जसं आपण म्हणतो ना, ममे वांशे जीवलोके जीवभूत सनातना, आपण सगळे भगवंताचे अंश आहेत, आपण सगळे भगवंताची लेकर आहेत. त्याचप्रमाणे राधाराणी ही सागर आहे, म्हणजे एक समुद्र आहे भक्तीचा. आणि आपली जी भक्ती आहे ती एका बिंदूसारखी आहे, एका कणासाठी, एका एका थेंबासारखी आहे. त्याच्यामुळं सगळं जे भक्तीचं सागर आहे, तर तर ती राधाराणी आहे. त्यामुळं सांगितलंय की महाभाव स्वरूपिणी राधा ठाकुराणी. तर त्या तर म्हणजे आपण म्हणतो ना, अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची आसक्ती भाव, भाव महाभाव. तर अशा प्रकारे म्हणजे भाव ही खूप उच्च स्तराची भक्ती आहे, आणि त्याच्यात तो महाभाव त्यांच्याकडे आहे. तर अशा प्रकारे हे खूप महान भक्त आहेत. आणि सगळी आपली आपण जी भक्ती करतो ती पण राधाराणीपासून येत आहे. तर पण स्वतः राधाराणी स्वतःला श्रेष्ठ मानत नाही. ते म्हणते की जे भक्त आहेत, तर ते माझ्यापेक्षा महान आहेत, तर तुम्ही त्यांना कृपा करून स्वीकारा. तर हे राधाराणीचं स्वरूप आहे. राधाराणीचं खास करून भाव आहे की त्यांना स्वतःला कधी, स्वतःला मी खूप मोठे आहे असं म्हणते. आणि बाकी मग सर्व गोपी कशा प्रकारे, ते गोपींचं पण बघणार आहे, कशा प्रकारे गोपींचा भाव काय आहे. तर राधाराणी आणि गोपी. तर आपण बघतो की ऍक्च्युली श्रीमद भागवत जे आहे, तर ते अं, ह्या गोपींबद्दलचे उदाहरण किंवा राधाराणीचे जे उदाहरण दिलेले आहेत, खास करून गुणगान गायलेले आहे, तर ते कोण कोण महान महान आचार्यांनी गायलेले आहे. आचार्य जे एकदम अं, अनासक्त होते, जे विरक्त होते या भौतिक जगाशी, तर त्या आचार्यांनी, महान महान व्यक्तींनी त्यांचं गुणगान गायलेले आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, कोण दिसतं हे याच्यामध्ये, कोणी सांगू शकेल? हा, शुकदेव गोस्वामी आणि मागे व्यासदेव. सुखदेव गोस्वामी. तर कशा प्रकारे शुकदेव गोस्वामींनी जेव्हा 16 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले, आणि त्यांना बाहेरच यायचं नव्हतं, ते योगी होते, आणि त्यांनी म्हणले की बाहेर आलं तर मला हे भौतिक जग खूप शक्तिशाली आहे, मायेचा प्रभाव आहे, इथे मला बाहेर यायला नको. पण नंतर त्यांना विनंती केल्यानंतर ते बाहेर आले. आणि जसंच बाहेर आले, तसंच ते म्हणजे पूर्ण जंगलात जंगलात निघून गेले. तर त्याचा पण खूप सुंदर एक श्लोक येतो, कशा प्रकारे जे शुकदेव गोस्वामी आहेत, तर ते जंगलात लगेच निघून गेले. तर एक मिनिट. तर हा भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे, 1.2.2. तर सुत गोस्वामी शुकदेव गोस्वामी बद्दल वर्णन करतात, तर तेव्हा ते हा श्लोक गातात.
हा, सगळ्यांनी मागायचा प्रयत्न करा. सूत उवाच सुत उवाच यं प्रव्रजन्तमनुपेत्य अयं प्रव्रजन्त अनुपेतमपेत्य कृत्यम् यं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं प्रव्रजन्तमनुपेतं कृत्यं वैपायनो विरह कातर आजुहाव द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु पुत्रेति पुत्रेति तन्मयवता तन्मयतया यतरोवा तरवोऽभिनेदु. अनंतर माझा माईक सुरू आहे. हृदयं मुनिमानतोऽस्मि. सर्वभूत सर्वभूत हृदय मानतोस्मी. मानतोस्मी. तर हे दुसऱ्या अध्यायामध्ये सुत गोस्वामी सांगतायत कशा प्रकारे जे सुखदेव गोस्वामी जे होते, कारण सुखदेव गोस्वामींनी जेव्हा सांगितली कथा तेव्हा सुत गोस्वामी ते बसले होते. तर सुत गोस्वामी म्हणतायत मला जे महान आचार्य, महान जे साधू सुखदेव गोस्वामी आहे, तर त्यांना मी सादर प्रणाम करतो. अं, जो अं, अं, जो सर्वांच्या हृदयामध्ये जाऊ शकतात. जेव्हा त्यांनी म्हणजे संन्यास घेतला तेव्हा त्यांनी घर सोडलं, आणि तेव्हा त्यांनी म्हणजे जन्माला ऍक्च्युली त्यांनी जेव्हा पोटातून बाहेर आले तेव्हा लगेच ते निघून गेले होते. तेव्हा त्यांनी कुठली काही अशी जात म्हणजे ती वेगळे विधी असतात, तर त्या विधीला कुठल्याच विधीला त्यांनी केलं नाही. अं, जसं जसं ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण किंवा जो वैदिक ह्याच्यामध्ये जन्म घातलं जातं किंवा जन्मानंतर त्यांना वेगवेगळे विधी केले जातात, तसं काहीच केलं नाही त्यांनी. त्यांचे वडील व्यासदेव तर ते बघायला लागले, अरे हा निघून चाललाय आणि निघून गेलाय जंगलामध्ये चाललाय. तर ते त्यांच्या विरहामध्ये त्यांना म्हणे, अरे थांब, माझा माझा पुत्र थांब, पुत्र थांब, काय करतोय, कुठे जातोयस? तर तर त्यांना काहीच त्याचं भान नव्हतं. लगेच ते निघून गेले. फक्त जे वृक्ष होते, तर वृक्षाला पण तसा तो विरहाचा भाव आला, आणि त्यांनी पण त्यांच्या म्हणजे जो जो व्यासदेव बोलत होते तर त्याचा तो आवाज त्यांना वृक्षाकडून मिळाला. तर तर प्रभुपाद इथे लिहितात की कशा प्रकारे जो आई वडला म्हणजे आईकडून जो जन्म मिळतो वडिलांकडून, तर तो जो आहे तो पहिला जन्म आहे. आणि आपल्या ज्या वेगळ्या शुद्धीकरणाच्या ज्या हे असतात, तर तो दुसरा जन्म असतो. जसं मी सांगलं, वेगवेगळ्या क्रिया असतात त्यावरून दुसरा जन्म आपल्याला मिळतो. आणि त्याला शास्त्रचक्षु त्यांना मिळतं, ज्याद्वारे वेदांचे जे उपदेश आहेत तर ते आपल्याला आध्यात्मिक गुरुकडून मिळतात. तर शुकदेव गोस्वामी हे महान वैष्णव होते पहिल्यापासूनच, आणि त्यामुळं त्यांना या वर्णाश्रम जे पद्धती आहे तर त्याच्या नियमाचं पालन करायची त्यांनी गरज नव्हती. कारण वर्णाश्रम धर्म आहे तर तो उद्देश काय आहे की एक जो पतित व्यक्ती आहे त्यांना एक शुद्ध भक्त बनवणं, वैष्णव बनवणं. त्याच्यामुळं जो वैष्णव बनतो तो एक महान म्हणजे उत्तम अधिकारी आहे. त्याला ब्राह्मणापेक्षा पण श्रेष्ठ मानलं जातं, जरी तो ब्राह्मण घरात जन्म नाही झाला तरी पण. चैतन्य महाप्रभूंनी हे स्वीकारलं होतं. आणि खास करून जे हरिदास ठाकूर होते ते महान आचार्य, त्यांना नामाचार्य म्हणून त्यांनी पदवी दिली, जरी ते मुस्लिम घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. तर सांगायचं शेवटचं हे काय म्हणजे ह्याच्यावरून निष्कर्ष काय आहे की शुकदेव गोस्वामी महान वैष्णव होते, त्यामुळे त्यांना या सर्व ह्याच्यातून पद्धतीतून जायची गरज नव्हती. पण कुणी जर किराट, हुनांद, आंध्र, पुलिंद, पुलकश, अभिर, शुंभ, यवन, खसा किंवा अशा प्रकारच्या ज्या खूप खालच्या स्तराच्या जे व्यक्ती आहेत, तर त्या सर्वांचं उद्धार होऊ शकतो आणि वैष्णव बनू शकतात जेव्हा ते अं, म्हणजे त्यांना
वैष्णवाची कृपा मिळते. आणि अशामुळेच सुत गोस्वामी त्यांचं स्मरण करतात. तर हे आहे कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी जेव्हा जन्माला आला जन्माला आले किंवा त्यांनी जेव्हा इथे अवतार घेतला तर ते लगेच इथून या भौतिक जगात बंधन नको करायला, त्यामुळे ते निघून गेले. आणि इथं सांगितलंय जसं चांडाल जसं आपण बघतो पंडिता समदर्शिना, जे पंडित लोक आहेत तर ते सर्वांना समानतेने बघतात. मग कुणी ब्राह्मण असेल, कुणी चांडाळ असेल, कुणी कुत्रा असेल किंवा कुणी गाय असेल, तर भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की सर्वांना तो समानतेने बघतो. त्याचप्रमाणे शुकदेव गोस्वामींनी पण इथे ते जेव्हा म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांनी सर्व जीवात्म्यांना समानतेने बघितलं. मग इथे आपण बघतो कशा प्रकारे काही स्त्रिया आंघोळ करतात पण त्यांनी असं वेगळ्या असं स्वरूपाचं काही बघितलं नाही. तर त्यांचं जी दृष्टी होती ती मात्र खूप शुद्ध होती आणि खास करून एक म्हणजे आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची ती बुद्धी होती. तर शुकदेव गोस्वामी मात्र जेव्हा ते मागून गेले तर तेव्हा सर्व स्त्रियांनी म्हणजे लगेच स्वतःला हे करण्याचा प्रयत्न केला. तर मग शुकदेव गोस्वामी त्यांना विचारलं, अरे माझा मुलगा गेला जो तरुण होता, तर त्याच्याबद्दल ते तो घ्यायला तुम्हाला काही त्याचं वाटलं नाही, तर असं का? तर ते म्हणे की तुमचा मुलगा जो आहे तर तो एक शुद्ध आत्मा आहे. तर त्यामुळं त्याच्या तर अशा प्रकारे हे शुकदेव गोस्वामी ते राधाराणी किंवा गोपींचं खूप गुणगान गातात, खास करून भागवतामध्ये. पण राधाराणीचं डायरेक्ट नाव घेत नाहीत ते, कारण शुक हे राधाराणीचे पोपट आहे शुकदेव गोस्वामी. आणि त्यांना जर स्मरण झालं असतं राधाराणीचं तर त्यांनी भागवतम पुढे बोललेच नसते. आणि मग जे परीक्षित महाराज आहेत तर त्यांना 7 दिवसात ते पूर्ण भागवत ऐकायचं होतं. आणि त्यामुळं मग त्यांनी भागवतम म्हणजे बोलणं थांबू नये त्यासाठी राधाराणीचं डायरेक्ट नाव कधी घेतलं नाही. पण एकदा नाव त्यांनी घेतलंच, अनया राधितो राधितो नूनम. तर कशा प्रकारे राधाराणी ही खूप महान भक्त आहे आणि त्यांचं गुणगान त्यांनी गायलं. तर इथं जेव्हा परीक्षित महाराज शोधत होते कुणाकडून मी ऐकावं, तर सगळ्यांनी अं, एकच मत मांडलं की शुकदेव गोस्वामी हे महान विरक्त आहेत, ते साधू आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही भागवत ऐकलं पाहिजे. तर बघतो आपण या पूर्ण सभेमध्ये कोण कोण बसलेले आहे. तर नारद मुनी आहे, व्यासदेव आहे, सर्व महान महान आचार्य ऋषी मुनी बैठलेले आहेत, वशिष्ठ, व्यास, विश्वामित्र आणि असे महान महान ज्यांनी वर्षो भक्ती केलेली आहे, तर सर्व तिथे बसलेले आहेत. आणि 16 वर्षाचा जो बालक आहे शुकदेव गोस्वामी ते भागवत कथा सांगतायत. आपण इथे बघतोय कशा प्रकारे या सर्व सभेमध्ये कोण कोण बसले. ते व्यासदेव हे ब्रह्मर्षी आहेत, नारद मुनी देवर्षी आहेत, आणि परशुराम हे महान क्षत्रिय जे साक्षात भगवंताचा अवतार आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे भगवंताचे अवतार पण आले होते. आणि शुकदेव गोस्वामी तर हे ब्रह्मर्षी पण नाही, राजर्षी पण नाही, देवर्षी पण नाहीये. आणि अं, 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 ते ते असं काही अवतार पण नव्हते जसं नारद मुनी, व्यासदेव किंवा परशुराम सारखा. पण तरी पण सर्वांनी त्यांना आदर दिला. तर हे भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 19व्या धड्यामध्ये 30वा श्लोक आहे. याच्यामध्ये शुकदेव गोस्वामींची महानता सांगितलेली आहे. म्हणजे शुकदेव गोस्वामी जरी हे ब्रह्मर्षी नसले, राजर्षी नसले, देवर्षी नसले किंवा महान कुणी अवतार नसले, तरी पण सगळ्यांनी त्यांना आदर दिला, सन्मान दिला, कारण त्यांच्या त्या भक्तीमुळे, त्यांच्या त्या विरक्तीमुळे, त्यांचं एवढी मोठी उच्च स्तर त्यांना आदर दिला. तर ह्याच्यावरून आणखी एक आपल्याला एक हे निष्कर्ष समजतो की भक्तीमध्ये वयाची मर्यादा नसते. म्हणजे लहान मुलगा पण एक चांगला आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. आपण कुणाकडून पण शिकू शकतो. जसं सावधूत ब्राह्मण 11व्या स्कंदामध्ये 24 गुरु त्यांनी मानले, जे सगळे म्हणजे स- आपल्या सभोवतालच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे गुरु त्यांनी मानले मानले मानले. तर तर आपण
शिकण्यासाठी आपण कोणाकडून शिकतो? इथे एवढे महान महान ऋषी आहेत जे, आणि बघतो आपण नारद मुनीचा शिष्य आहे व्यासदेव. व्यासदेवचे शिष्य आहेत, शिष्य किंवा त्यांचे मुलगा, व्यासदेवनीच त्यांना सांगितलं आणि त्यानंतर ते आकर्षित झाले भगवंताकडे. तर ते सुखदेव गोस्वामी. पण सुखदेव गोस्वामी कडून ऐकण्यासाठी दोघं पण ते बसलेले आहेत. तर हे खूप तर अशा हे सुखदेव गोस्वामींनी गोपी बद्दल आणि राधाराणी बद्दल गुणगान गायलेले आहे. त्याची महानता सांगितलेली आहे. आणि दुसरं उदाहरण आहे चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू पण कशा प्रकारे त्यांचं पण जी भावना असायची ती गोपींसारखी, कशा प्रकारे गोपी पण राधाराणीच्या प्रसन्नेसाठी कशा प्रकारे सर्व गोपी फूल तोडायच्या. डावीकडच्या फोटोमध्ये आपण बघतोय सर्व गोपी फूल तोडत आहेत, आणि त्याच भावामध्ये चैतन्य महाप्रभू पण फूल तोडत होते. आणि तेवढंच नाही तर दुसऱ्या चित्रामध्ये बघतो आपण कशा प्रकारे अक्रूर हे जेव्हा घेऊन चालले होते कृष्ण बलरामना, तेव्हा सर्व गोपी विरहामध्ये रडत होत्या. त्यांना सहन होत नव्हतं हे. तर त्याच भावामध्ये चैतन्य महाप्रभू पण तो भाव कधी कधी प्रकट करायचे. अशा प्रकारे जे चैतन्य महाप्रभू यतिराज आहेत, जे संन्यासी आहेत, तर त्यांनी पण गोपींच्या भावामध्ये हे विरह भाव प्रकट केला होता. आणि दुसरं उदाहरण आपण शुकदेव गोस्वामीचं बघितलं. अशा प्रकारे हे गोपी किती महान आहेत तर ते आपल्याला कळू शकतं. दुर्दैवानं भौतिक जगामध्ये ते सहज या प्रवृत्ती लोक हे करतात. पण ऍक्च्युली गोपींची जी स्थिती आहे किंवा जी त्यांची स्तर आहे तो खूप उच्च स्तराचा स्तर आहे. भक्ती संस्कृती ठाकूर त्यांच्या अनुभाष्य या ह्याच्यामध्ये टीका लिहितात की गोपी ज्या आहेत त्या शुद्ध भावामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये मग्न असतात. त्यांना स्वतःला काही असं हेतू नाही. ते भगवंताच्या ऐश्वर्या ऐश्वर्यामुळे त्यांनी आकर्षित होत नाहीयेत, किंवा भगवान किती महान आहेत त्याच्याबद्दल आकर्षण नाहीये. आणि भगवान कृष्ण पण गोपींच्या सुंदरतेमुळं किंवा त्यांच्या ऐश्वर्यामुळं त्यांच्याकडे आकर्षण नाही झाले, तर त्यांचं शुद्ध प्रेम, शुद्ध भक्ती, त्याच्यामुळं कृष्ण आकर्षित झाले गोपींकडे. तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते खूप शक्तिशाली आहेत, आणि त्यांना समजण्यासाठी महान महान योगी आणि साधू लोक ते सर्व भौतिक त्यांच्या क्रियाकलाप सोडून देतात आणि ध्यान करत राहतात. पण गोपी मात्र असं तर्कवितर्क करत नाहीत, किंवा त्यांना काही असं महान कला किंवा म्युझिक किंवा वेगवेगळ्या भौतिक स्तराची त्यांच्याकडं काही अशी हे नव्हती. ते सगळ्या म्हणजे भौतिक ऐश्वर्य किंवा भौतिक भोग करण्याची अशी पण त्यांना प्रवृत्ती नव्हती. तर त्यांची फक्त एकच इच्छा होती कशा प्रकारे भगवान वापस येतील आणि त्यांच्या या शुद्ध ज्या त्यांच्या लीला आहेत त्या करतील. त्यामुळे त्या विरहामध्ये भगवंत स्मरण करायच्या. गोपींना वाटायचं की नेहमी भगवंतांनी वृंदावनमध्ये राहावं, जेणेकरून त्यांची ती सेवा करू शकतील त्यांच्याच प्रसन्नेसाठी. स्वतःचा इंद्रिय भोग हा एक म्हणजे एक क्षण पण किंवा एक विचार पण त्यांच्यामध्ये नव्हता. तर अशा प्रकारे हे गोपींचे भाव आहे. तर असं हे सर्व भक्तिसिंह ठाकूर त्यांच्या अनुभाष्यामध्ये लिहितात. तर हा आजचा जो धडा आहे 16वा धडा. तर कशा प्रकारे रागात्मिका जी भक्ती आहे ते भक्तीचे अधिक वर्णन. तर हे तर त्यामुळे आपण बघितलं कशामुळे रागानुगा भक्ती किंवा रागात्मिका भक्ती जी आहे एकच आहे दोन्ही, रागानुगा आणि रागात्मिका. तर कशा प्रकारे या भक्तांचं स्तर काय असतो तर ते बघितलं आपण. आता पुढे 16व्या अध्यायामध्ये आपण चर्चा करूया. अध्याय 16 रागात्मिका भक्तीचे अधिक वर्णन. येस प्रशांत
मी वाचू का? वैशाली काटते मातेचे वाचा. हा. वैशाली काटते माते. हरे कृष्ण प्रभुजी. नाही वाच. रागाने रागात्मिक अध्याय 16 रागात्मिका भक्तीचे अधिक वर्णन. अरे अ, एक संबंध रूपा. माताजी, एक मिनिट. हा प्रभूजी, ते ऍक्सेस सगळ्यांना बंद करून टाका. बघा ते काय करताय. हो सर. हा, ते ऍक्सेस नका देऊ. मागच्या वेळेस पण बघितलं, 2-3 वेळेस झालं असं. ऍक्च्युली हे आपण असं का करतो मला माहित नाही. म्हणजे पीपीटी दाखवतोय मी, आपण अभ्यास करण्यासाठी आलोय, आपण चर्चा करत आहे भगवंताच्या भक्तीचं सगळं वर्णन चाललेलं आहे. आज चुकून झालंय का करतायत मला माहित नाही, कोण करतायत नाही. हे करताय ते कोण करतायत कळत नाही आपल्याला, पण तुम्ही सगळ्यांचं बंद करून टाका. शिकवताना असं करणं डिस्टर्ब होतं सगळ्यांना, योग्य नाहीये हे. हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्ण. हा. संबंध रूप. नंद महाराज आणि यशोदा माता यांसारख्या व्रज जनांमध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे पिता आणि माता होण्याचा आदर्श दिव्य भाव आढळतो. खरे पाहता कोणी श्रीकृष्णांचे माता पिता होऊ शकत नाही. परंतु ज्या भक्तांमध्ये अशा प्रकारचा दिव्य भाव असतो, त्या भावाला श्रीकृष्णांचे वात्सल्य रसातील प्रेम असे समजले जाते. वृष्णी वंशीयांमध्येही श्रीकृष्णांचे द्वारकेतील कुटुंबीय अशीच भावना आढळते. श्रीकृष्णांकरिता स्वाभाविक वात्सल्य रसातील प्रेम हे द्वारकेतील वृष्णी वंशीय आणि वृंदावनातील व्रजवासी अशा दोघांमध्ये आढळते. वृष्णीवंशीय आणि वृंदावनातील व्रजवासी यांनी प्रदर्शित केलेले स्वाभाविक कृष्ण प्रेम हे त्यांच्यामध्ये नित्य स्थित असते. वैदिक भक्तीच्या स्तरावर असताना या प्रेमाची चर्चा करण्याची आवश्यकता नसते, कारण हे प्रेम अधिक प्रगत स्थितीमध्ये आपोआपच विकसित होणे आवश्यक असते. हरे कृष्ण प्रभुजी, पुढे वाचू. हा. तर याच्यामध्ये बघितलं आपण संबंध रूपा. तर भगवंताचा धन्यवाद माताजी. ह्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे संबंध रूप म्हणजे काय, की भगवंताचा जो संबंध आहे त्या संबंधामध्ये त्यांना पूर्ण भगवंतांना एकतर भगवंताशी संबंध मिळणं म्हणजे हे काही असं एवढं सोपं नाहीये. म्हणजे कितीतरी जन्माच्या तपस्या आणि कठोर असे साधना केल्यानंतरच भगवंताचे काही संबंधामध्ये आपल्याला तो भगवंताच्या संबंधामध्ये आपण येऊ शकतो. तर खास करून मागच्या वेळेस पण बघितलं आपण, गोप जे होते सगळे भगवंताचे सखा होते. तर त्यांनी पण खूप महान ह्याच्यानंतरच त्यांना आता गोपा म्हणून जन्म मिळाला होता. इथे पण आपण बघतो कृष्णाची माता अथवा पिता होऊ शकत नाही असा कोणीही. ज्या भक्तामध्ये अशा प्रकार दिव्य भाव असतो त्या भावाला कृष्णाचे वात्सल्य रसातील प्रेम असे म्हटले जाते. तर आपण बघतो हे जे भाव आहे तर तो वृष्णी वंशामध्ये पण आहे, जे द्वारकाचे कुटुंबीय, अशीच भावना आहे. तर कृष्णाकरिता स्वाभाविक वात्सल्य रसातील प्रेम हे द्वारकेतील कृष्णवंशी आणि वृंदावनातील ब्रजवासी दोघांमध्ये पण आढळते. तर द्वारकेमध्ये पण आणि वृंदावनमध्ये पण, या दोन्ही द्वारकावासी वृंदावनवासी भगवंताला म्हणजे प्रसन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे. तर त्यांचे प्रेम स्वाभाविक कृष्ण प्रेम आहे. वैदिक भक्तीच्या स्तरावर असताना या प्रेमाची चर्चा करण्याची आवश्यकता नसते, कारण हे प्रेम अधिक प्रगत स्थितीमध्ये आपोआपच विकसित होणे आवश्यक असते. तर तर अं, त्यामुळे सांगितलं वैदिक भक्ती आहे आणि रागवनुग भक्ती ह्याच्यामधला फरक आहे. तर स्वतःला केंद्रबिंदू न समजता भगवंताला केंद्रबिंदू, स्वतःचा भोग, स्वतःचा आनंद, ही जी भावना कधीच नसते, खास करून रागवनुग भक्तीमध्ये. तर असे हे भक्त, तर संबंध रूपा ही जी भक्ती आहे रागात्मक भक्तीमध्ये, हा एक दुसरा प्रकार संबंध रूपा, ज्याच्यामध्ये भगवंताच्या संबंधाच्या प्रती भक्ती करणे. तर
आणखी डिटेलमध्ये पुढे चर्चा करूया त्याच्याबद्दल संबंध रूपा. रागानुगा भक्तीची पात्रता. दुसरा वैशाली पवार नको. हरे कृष्णा, दंडोत प्रणाम. रागानुगा भक्तीची पात्रता. वृष्णीवंशीय आणि व्रजवासी यांच्यासारख्या नित्यसिद्ध भगवत भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना रागानुगा भक्त असे म्हणतात. याचा अर्थ हे लोक या भक्तांची सिद्ध अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. रागानुगा भक्त भक्तीच्या विधिविधानांचे कठोरपणे पालन करत नाहीत, परंतु त्यांच्या स्वभावानुसार ते नंद किंवा यशोदा यांच्यासारख्या एखाद्या नित्यसिद्ध भक्तांकडे आकर्षित होतात व त्यांच्या चरणचिन्हाचे आपोआप पालन करत असतात. एखाद्या भक्तांच्या विशेष भावाच्या प्राप्तीसाठी ही इच्छा हळूहळू वाढत जाते व या क्रियेला रागानुगा असे म्हणतात. आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे की भौतिक दूषणांपासून मुक्त झाल्याविना व्रजवासियांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करण्याची लालसा हृदयात निर्माण होणे शक्य नाही. भक्तीच्या विकास प्रक्रियेत अनर्थ निवृत्ती हा एक स्तर येतो. सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणातून मुक्ती म्हणजेच अनर्थ निवृत्ती होय. काही लोक अशा प्रकारच्या भावप्रेमाची नक्कल करताना आढळतात, परंतु वस्तुतः ते अनर्थापासून अथवा वाईट सवयींपासून मुक्त झालेले नसतात. असे दिसून येते की एखादा तथाकथित भक्त स्वतःला नंद, यशोदा किंवा गोपांचा अनुयायी म्हणून घोषित करतो आणि याच वेळी त्यांच्यामध्ये भौतिक काम जीवनाकरिता असलेले निंदनीय आकर्षणीय प्रदर्शित होत असते. दिव्य प्रेमाचे असे प्राकट्य म्हणजे केवळ नक्कल होय व ती पूर्णपणे अर्थशून्य असते. ज्यावेळी एखादा मनुष्य खऱ्या अर्थाने स्वाभाविकपणे गोपींच्या प्रेमाकडे आकर्षित होतो, त्यावेळी त्यांच्या चारित्र्यामध्ये भौतिक प्रदूषणांचा गंधही आढळत नाही. म्हणून प्रारंभी सर्वांना शास्त्र आणि आध्यात्मिक गुरु यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तिमय सेवेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. भौतिक प्रदूषणांपासून अच्छा, काटेकोरपणे आहे का? कठोरपणे कठोरपणे हा, बरोबर. कठोरपणे पालन केले पाहिजे. भौतिक प्रदूषणांपासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या अवस्थेनंतर एखादी व्यक्ती वास्तविकपणे वृंदावनातील भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करू शकते. या संबंधात शीलरूप गोस्वामी म्हणतात, ज्यावेळी आपण भौतिक प्रदूषणांपासून खऱ्या अर्थाने मुक्त होतो, त्यावेळी आपण वृंदावनातील एका नित्यसिद्ध भक्तांचे स्मरण करू शकतो व त्याच्याप्रमाणेच विशिष्ट प्रकारे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करू शकतो. अशा प्रकारची गुणवत्ता विकसित केल्यानंतर आपण मानसिक रूपाने देखील सदैव वृंदावनवास करू शकतो. याचे तात्पर्य असे की मनुष्याने शक्य असल्यास व्यक्तिशः व्रजभूमी वृंदावनात जाऊन निवास करावा आणि त्या ठिकाणी व्रजधामातील भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करीत भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव मग्न व्हावे. आपल्याला जर वृंदावनवास करणे शक्य नसेल तर मात्र कोणत्याही स्थितीत राहून आपण त्याविषयी ध्यान करू शकतो. आपले निवासाचे स्थान कोणतेही असले तरी आपण सतत व्रजधामातील जीवन व भगवत सेवेमध्ये कोणत्या तरी विशिष्ट भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करण्याचे चिंतन करत राहिले पाहिजे. बस बस. ज्या भक्ताने कृष्ण हरी बोल. तर धन्यवाद. तर ह्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे रागानुगा भक्तीची पात्रता. तर रागानुगा भक्त कसा असतो आणि त्याची पात्रता काय आहे, तर ह्याच्यामध्ये सांगताना रूपात लिहितात, वृष्णीवंशी आणि व्रजवासी यांच्यासारखे नित्यसिद्ध भगवत भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना रागानुगा भक्त म्हटले जातात.
आणि याचा अर्थ की हे लोक या भक्तांची सिद्ध अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. तर रागवणारे भक्त भक्तीच्या विधिविधानांचे कठोरपणे पालन करीत नाहीत, परंतु त्यांच्या स्वभावानुसार ते नंद किंवा यशोदा यांच्यासारख्या एखाद्या नित्यसिद्ध भक्ताकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या चरणचिन्हांचे आपोआप पालन करीत असतात. एखाद्या भक्ताच्या विशेष भावाच्या प्राप्तीसाठी ही इच्छा हळूहळू वाढत जाते आणि त्याला रागवणुका म्हटलं जातं. तर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे जेव्हा श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थनिवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम हे सर्व स्तर आहेत भक्तीचे. तर पहिल्यांदा श्रद्धापासून चालू होतं, नंतर अनर्थ निवृत्ती झाल्यानंतर मग निष्ठा होते आणि त्यानंतर मग भाव, प्रेम असे वरचे स्तर आहेत. त्यामुळं अं, अं, तसं एखादा व्यक्ती आहे तर जेव्हा अं, अं, त्याला जेव्हा अं, जॉन्डिसला काय म्हणतो आपण? कावीळ म्हणतो, कावीळ पूर्वी. कावीळ कावीळ हा. तर जेव्हा कावीळ होतो तर तेव्हा त्यांना औषधी म्हणून काय सांगितलं जातं? उसाचा रस. उसाचा हा, रस. उसाचा रस काय त्यांना गोड लागतो का? कडू लागतो. कडू कडू लागतो. लागतो. पण त्यांना सांगितलं जातं की तो कडू लागत असला तरी तुम्ही घेत राहा, घेत राहा, घेत राहा, घेत राहा, असं घेत राहा. एक दिवस असा येईल की तो त्यांना गोड लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे कशा प्रकारे सकाळी म्हणजे जसं का आपली जी साधना आहे, योग साधना आहे, आपली जी भक्ती साधना आहे, साधना करत राहायचंय. एक वेळ असा येईल की आपण शुद्ध बनू शकू. तर एक महाराज सांगत होते की कशा प्रकारे आजच्या भागवतम क्लासमध्ये इकडं कुंजबिहारीमध्ये, तर कशा प्रकारे आपण भक्ती करत राहिलं तर स्वाभाविकतःच आपली जी भौतिक गोष्टीकडे आकर्षण आहे, भौतिक इंद्रिय भोग करण्याचं आकर्षण आहे, ते ऑटोमॅटिक निघून जाईल. विषयाविनिवर्तन्ते निराहार देहिना रसवर्जन रसोपेश परम दृष्ट्वा निवर्तते. परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा आपण भक्तीमध्ये वाढ होत राहील, भक्ती आपण आणखी म्हणजे चांगल्या भावानं करत राहू, तर ऑटोमॅटिक आपल्याला ही जी मायाचं आकर्षण आहे तर ते निघून जाईल. ते राहणार आहे, ते आपल्याला म्हणजे शेवटपर्यंत राहणार आहे. असं राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की माया आपल्याला टेस्ट करणार आहे शेवटपर्यंत, मृत्यूशयापर्यंत. मृत्यूची शया आहे ना तिथपर्यंत आपल्याला माया म्हणेल, अरे एवढे जीवनभर तू भक्ती केलीस, काय मिळालं तुला, ऍटलिस्ट इकडे ये. किंवा अशा प्रकारे आपल्याला माया आपल्याला परीक्षा घेईल. पण आपण एकनिष्ठ भक्त आहे, जसं सतीव्रता नारी असतात त्याप्रमाणे भक्त पण सतीव्रता बनतो भगवंताप्रती. मग भक्त म्हणजे माताजी, प्रभूजी सगळ्यांचं मी उदाहरण देत आहे. तर त्यांना त्यांचे पूर्ण इंद्रिय भगवंतासाठी, भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताचे विलीन असतात. आणि खास करून आपला जो विचार आहे तो आपण भगवंताकडे चाललोय का आपण मायाकडे चाललोय, दुसरं मध्ये काही नाहीये, एक तर कृष्ण किंवा माया. तर अशा प्रकारे आपल्याला नेहमी विचार करायचा आहे की मी किती पाऊल भगवंताकडे मी चाललोय. तर या भावनेमध्ये जर असेल ना तर आपण ऍक्च्युली नेहमी कृष्ण भावनामध्ये राहू. कारण आपल्याला कळेल की अरे मी कृष्ण जीवेर स्वरूप कृष्ण नित्यदास, जीवेर स्वरूप कृष्ण नित्यदास, आणि जीव कृष्णदास ए विश्वास करले तो दुःख नाही. तर या भावामध्ये जर आपण असेल की आपण भगवंताचे नित्यदास आहोत आणि भगवंताची सेवा करणे, भगवंताची भक्ती करणे हा आपला स्वभाव आहे, पण आता तो विसरलोय. तर त्यामुळं जसं कावीळ झालेल्या व्यक्तीला ऊस प्यायला सांगितलेले, तसंच आपल्याला ऍक्च्युली भगवंताची भक्ती, नामस्मरण हे आपल्याला खूप महत्वाचं आहे आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. तर तदा राजस्तमो भावा काम लोभादयशे चेते स्थितम सत्वे प्रसिद्धती. जेव्हा भक्तीमध्ये आपण स्थिर होऊ, भक्ती आपण पकडून ठेवू, तर मग ते रजोगुण, तमोगुण हे सर्व हळूहळू नष्ट होतील. जे भौतिक आकर्षण आहे ते पण कमी होईल. स्थितम सत्वे प्रसिद्धती, तेव्हा मग आपण सत्वगुणामध्ये स्थित होऊ, आणि मग सत्वगुणामध्ये स्थित झाल्यानंतर मग हळूहळू आपण शुद्ध सत्वामध्ये जाऊ. तर अशा प्रकारे ही भक्ती आहे. त्यामुळं खास करून
भक्त नेहमी प्रार्थना करतात की कशा प्रकारे, हरी हरी विफले जन्म गैनो, मनुष्य जन्म पाया, राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनो, गोलोकेर प्रेम धन, हरि नाम संकीर्तन, रतिना जन्मी लोके नेता. तर इथे सांगतायत कशा प्रकारे मनुष्यानं पाहिलं पण राधाकृष्णाची भक्ती नाही केली, तर जानिया शून्य विष खाईनो, जाणून बुजून मी विष विष घेतलंय. आणि भगवंत एवढे दयाळू आहेत. गोलोकेर प्रेमधन, जे गोलोकचं प्रेम धन आहे, या भौतिक जगातलं धन तर हे काहीच नाहीये. हे धन तर इथंच आहे. या धनाची तुलना तर कुठेच काही करू शकत नाही. हे तर पेपर धन आहे. पेपरचे धन आज सगळं आपण मानतो. पहिले लोक तरी ऍटलिस्ट सोने नाणे आणि खास करून जमीन याच्याबद्दल खूप महत्व व्हायचे. तर आज सर्वांना पेपर धन, आणि ते सुद्धा बँकेमध्ये, आणि ते बँक कधी करप्ट झाली काय. तर म्हणजे असं बघतो आपण की जे गोलोकचं धन आहे तर ते कुठल्याची तुलना ते आपण करू शकत नाही. तर ते काय आहे, हरिनाम संकीर्तन. आणि जे हरिनाम संकीर्तन घेऊन चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या अनुयायी आणि सर्व भक्त आपल्या गुरुश्य परंपरेतून आपल्याला देत आहेत. पण मला त्याच्यामध्ये रतिना जन्मिलो केनता, मला त्याच्यामध्ये काही आकर्षण नाही. अशा प्रकारे भगवंताचे भक्त नेहमी या भावामध्ये राहत असतात. तर तर अं, हे खूप महत्वाचं इथं रूपात लिहितात की भौतिक दूषणापासून मुक्त झाल्याविना व्रजवासींच्या चरणचिन्हाचे अनुसरण करण्याची लालसा हृदयात निर्माण होणे शक्य नाही. त्याच्या भक्तीच्या विकास प्रक्रियेत अनर्थ निवृत्ती हा एक स्तर येतो. सर्व प्रकारच्या भौतिक प्रश्नातून मुक्ती म्हणजेच अनर्थ निवृत्ती. तर त्यामुळे हे जे आपण आता भजन गायलं की मनुष्य जन्म पाहिला पण राधाकृष्णाची भक्ती नाही केली. त्यामुळे विषय छाडिया कबे, शुद्ध हबे मन, तबे हम हेरी बो श्री वृंदावन. जेव्हा आपण या भौतिक विषय वासना आणि त्याचं ते प्रलोभन आहे, आकर्षण आहे, ते आपण सोडून देऊ. शाडी कवे शुद्ध हवे मन, आणि आपल्या मनातून एकदम शुद्ध भावनेने आपण भगवंताची भक्ती करू. तबे हम हे रिबो श्री वृंदावन. तेव्हा मग आपण वृंदावन, आपण खऱ्या पद्धतीने आपण वृंदावन आपण प्राप्त करू शकतो. तर नकल न करता असं इथं सांगितलंय की कशा प्रकारे अनर्थ निवृत्ती झाल्यानंतरच आपण हे पुढच्या स्तराला आपण जाऊ शकतो. हम्म. ओके, पुढच्या याच्यामध्ये कृपा देतात. ठीक आहे. तर तर असं वस्तुतः ते अनर्थापासून अथवा वाईट सवयीपासून मुक्त झाले नसतात. बऱ्याच वेळेस असं बघितलं की आपले काही प्रभुपादांच्या वेळेस काही शिष्य होते प्रभुपादांचे, तर ते काही अशा राधाकुंड मधल्या बाबांच्याकडे आकर्षित व्हायचे. एवढे ते जॉब करतायत आणि सिद्ध प्रणाली मंत्र, आणि ते वेगवेगळे आपलं स्वरूप काय आहे ते स्वरूप सिद्धी त्यांच्याकडे झालेली आहे. तर आपल्याला स्वरूप सांगतायत. अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्याच्यातून ते आकर्षित व्हायला लागले. तर एक जण तर गेला आणि त्यांच्याकडे, आणि येऊन तो मोरासारखा नाचायला लागला. ते नकल करायला लागला मोर कसा नाचतो ते. तर प्रभुपादांचे जे शिष्य होते बाकी, तर ते सगळे सांगायला लागले प्रभुपादांना की असा एक भक्त आहे तुमचा शिष्य, आणि तो असा असा नकल करत आहे. मोर कसा नाचतो, मोर कसा आवाज काढतो, असे वेगवेगळे त्या ह्याच्यामध्ये. तर प्रभुपाद त्यांना बोलवलं, का म्हणे असं तू कसं का करतोय. ते म्हणजे मला आता माझं स्वरूप कळालंय, म्हणजे माझी स्वरूप सिद्ध प्रणाली काय आहे तर ते मला कळाले. मी माझं स्वरूप काय आहे आध्यात्मिक जगतामध्ये त्याची मला भान झाले. त्यामुळे मी असं माझी तयारी कर, जेणेकरून मी आध्यात्मिक जगतात गेलं तर ते मला स्वाभाविकतेने असं होऊन जाईल. तर प्रभुपादांनी त्यांना खूप समजवलं की ऍक्च्युली हे साधू लोक आहेत, जे सहजिया लोक आहेत. ते म्हणतात की आम्ही आम्ही ही
सिद्ध प्रणाली आम्ही मिळवलेली आहे, आम्ही तुम्हाला तुमचं स्वरूप सांगू शकतो. तर ते म्हणले, अरे ते टॉयलेटला गेल्यानंतर ते हात पाय धुत धुत नाहीयेत आणि बिडी फुकतात आणि अशा त्यांना, म्हणजे इथं इथं प्रोपात येतात ना, ते त्यांच्या वाईट सवयीपासून मुक्त झालेले नाहीयेत, अनर्थापासून मुक्त झालेले नाहीत. तर स्वतः जर एवढ्या अशा स्थिती असतील, तर ते दुसऱ्यांना कसं ते एवढ्या महान जी स्वरूप स्थिती आहे, स्वरूप आपलं स्वरूप काय आहे भौतिक आधुनिक जगतात, ते कसं कोण शुद्ध त्याने सांगू शकेल. त्यामुळं एखादा तथाकथित भक्त स्वतःला नंद यशोदा किंवा गोपींचा अनुयायी म्हणून घोषित करतो, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये भौतिक काम जीवनाकरिता असलेले निंदनीय आकर्षणही प्रदेश होते. त्यामुळे दिव्य प्रेमाचे असे प्राकट्य म्हणजे केवळ नकल होय आणि ते अर्थशून्य असते. आणि आता ज्यावेळी एखादा मनुष्य खऱ्या अर्थाने स्वाभाविकपणे गोपींच्या प्रेमाकडे आकर्षित होतो, त्यावेळी त्याच्या चारित्र्यामध्ये भौतिक दूषणाचा गंधही आढळत नाही. तर सांगितलंय हरे कृष्ण. रोज आणखी कोणतरी करतायत, ऍक्च्युली जे करतायत ना, त्यांना क्लास करायची पण गरज नसेल तर करू नका. ऍक्च्युली कोण करते मला माहित नाही. हा, रोज शेअरिंग मी वन पार्टिसिपंट केलं आता. तुम्ही आता मल्टिपल पार्टिसिपेट होतो का? तर प्रश्न असेल तर मी आन्सर करायला तयार आहे, पण असं का करतायत? पीपीटी बंद करून दुसरी पीपीटी मी लावली आहे. प्रभूजी त्याला ऍक्सेस जर कॅन्सल करता येत असेल तर बघा ना. हा, हा, मी वन पार्टिसिपेंट केलं आता. पहिलं मल्टिपल होतं ना. एडिट ऍक्सेस आहे ना प्रभूजी, एडिट ऍक्सेस बंद करता येईल बहुतेक. पीपीटी एडिट. नाही, पासवर्ड आहे ना त्या पीपीटीला. प्रभूजी सगळ्यांना आहे ना एक पेनचं ऑप्शन आहे, पेन्सिलचं, जेणेकरून कोणी क्लिक केलं का एडिट करू शकतात आणि ते सगळ्यांना दिसतंय. हो. हरे कृष्ण. तर हम्म, तर त्यामुळं ते प्रोपात सांगतात, हम्म, प्रारंभी सर्वांनी शास्त्र आणि जसं आता मी बघितलं, आपण बघितलं कशा वैदिक भक्ती म्हणजे काय, शास्त्र आणि आध्यात्मिक गुरु त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्ती चालू करतो. आणि मग भौतिक प्रदूषणापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या अवस्थेनंतरच एखादा व्यक्ती जे अं, वृंदावनातील भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करून पुढे प्रगत होऊ शकतो, म्हणजे रागानुग भक्तीचं पालन करू शकतो. जे रागात्मिका भक्त आहेत त्यांच्या पाऊल चिन्हावर, त्यांच्या अं, अनुसरणावर जो भक्त पालन करतो ते मग रागात्मिका भक्त म्हटलं जातं. पण पहिल्यांदा तो वेदी भक्ती आहे. तर वेदी भक्ती हळूहळू करत करत रागानुग भक्ती बनू शकते. तर भगवान साक्षात अं, भगवंत गोपींचं जे भाव आहे किंवा सेवा भाव आहे किंवा भक्ती आहे, ते स्वतः ते खूप त्याचं गुणगान गातात आणि ते त्यांना खूप महान समजतात. तर इथे सांगितलंय, त्याच्यामुळं ज्यावेळी आपण भौतिक प्रश्न खऱ्या अर्थाने मुक्त होतो, त्यावेळी आपण उन्हात एका ते सेम आहे. नंतर प्रभुपाद खूप महत्वाचं, तर असे तात्पर्य असे की मनुष्याने शक्य असल्यास व्यक्तिशः व्रजभूमी वृंदावनात जाऊन निवास करावा आणि त्या ठिकाणी व्रज भक्तांच्या चरणांचे अनुकरण करून भगवंताच्या सेवेत सदैव मग्न राहावे. तर याचा अर्थ काय आहे की आपला जो गुरु आहेत ना, ते गुरु आपल्याला एक प्रतिनिधी आहेत व्रजधामातील भक्तांचे, आणि आपल्याला ते मार्गदर्शन करत आहेत. तर आपल्याला सगळ्यात सोपा विधी दिलेला आहे. आपण शक्य असेल तेवढं आपण व्रजभूमीमध्ये वृंदावनमध्ये जायला पाहिजे, निवास करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्ती केली पाहिजे. पण जर शक्य नसेल तर कोणत्याही स्थितीत राहून आपण त्याविषयी ध्यान करू शकतो किंवा आपल्या गुरुच्या अध्यक्षतेखाली आपण आपली भक्ती करू शकतो. तर चैतन्य महाप्रभू गुणगान गातात, आराध्यो भगवान वजश्यते तद्धाम वृंदावनम रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेन या कल्पिता श्रीमद भागवत पुराणामलम प्रेम पूर्तो महान श्री चैतन्य महाप्रभू तत्रादरणा परा. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की सगळ्यात महान भक्त जे आहेत ते गोपी आहेत आणि सगळ्यात भगवंताची जी महान जे जे भगवंताचं जे रूप आहे, तर जे आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे आणि ज्यांचं आपण भक्ती केली पाहिजे, तर ते आहे ब्रजेंद्र नंदन, जे जे वृंदावन वासियांचे
अं, जीवन आहे. तर व्रजेंद्र नंदन जे वृंदावन वासियांचे अं, जीव की प्राण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे शास्त्र आहे तर ते आहे श्रीमद भागवत. तर हे चैतन्य महाप्रभूंनी पण गुणगान गायलेले. अशा प्रकारे आपण बघतो की अं, अं, गोपी यांना भौतिक प्रदूषणापासून खऱ्या अर्थाने मुक्त आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या अं, गोपीर भरपूर पदक म्हणजे दास दास अनुदास, त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी आपण सांगितलं की त्यांच्या भावामध्येच आपल्याला आपण भक्ती करायची आहे. यस प्रो. पुढे आणखी वाचन. शैलेश सोजी होता. मी वाचू का? शैलेश सोजी. हरे कृष्ण. हो प्रभूजी, या संबंधात पॅरेग्राफ आहे ना? नाही नाही नाही, ज्या भक्ताने कृष्ण भावनेत हा. 142 ज्या पेज. ज्या भक्ताने कृष्ण भावनेत खरोखर प्रगती केली आहे, सेवेत सतत रत असतो, त्याने स्वतःला पूर्णत्व प्राप्ती झालेली असली तरीही आपली प्रगती लोकांसमोर प्रकट करू नये. या मागची कल्पना अशी की प्रगत भक्ताने भौतिक शरीर अस्तित्वात असेपर्यंत नवोदित भक्ताप्रमाणेच वागले पाहिजे. अगदी शुद्ध भक्ताने देखील साधना भक्तीच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तथापि ज्यावेळी त्याला भगवंताविषयीच्या आपल्या खऱ्या संबंधाचे ज्ञान होते, त्यावेळी तो साधना भक्तीची सेवा तशीच कार्यरत ठेवून भक्तांच्या एका विशिष्ट पार्षदांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अंतरात भगवंतांचे सतत चिंतन करू शकतो. अशा प्रकारे त्या पार्षदाचे अनुगमन करीत असताना तो आपल्या दिव्य भावनांचा विकास करू शकतो. या संबंधात आपण तथाकथित सिद्ध प्रणाली पद्धतीबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. योग्य अधिकार नसलेली आणि स्वनिर्मित संकल्पनेनुसार भक्तिमय सेवा करणारे लोकच सिद्ध प्रणालीचा अभ्यास करतात. या लोकांची अशी कल्पना असते की स्वतःला भगवंतांचे केवळ पार्षद समजण्यानेच आपण आपोआपच एखाद्या पार्षदाचे पद प्राप्त करतो. असे बाह्यतकारी आचरण नियामक नियामक तत्वांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ही तथाकथित सिद्ध प्रणाली प्रक्रिया प्राकृत सहजिया किंवा तथाकथित वैष्णवांच्या एका असंप्रदायाद्वारे आचरली जाते. अपसंप्रदाय. अपसंप्रदायाद्वारे आचरली जाते. श्रील रूप स्वामींच्या मते अशा प्रकारच्या क्रिया प्रामाणिक भक्तिमय सेवेच्या मार्गात केवळ उत्पातच निर्माण करीत असतात. श्रील रूप गोस्वामी म्हणतात की महान विद्वान आचार्यांचे असे मत आहे की भगवान श्रीकृष्णांविषयी उत्स्फूर्त प्रेमाचा उदय झाल्यावरही मनुष्याने नियामक तत्वांचे पालन करीतच राहावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे साधना भक्तीच्या नियमांमध्ये 9 विधी समाविष्ट आहेत आणि मनुष्याला ज्या विधीमध्ये स्वाभाविक रुची असते त्याच विधीचे त्याने आचरण करावे. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला श्रवण करण्यामध्ये रुची असेल तर दुसऱ्याला कीर्तन करण्यामध्ये रुची असू शकेल आणि इतर कोणाला मंदिरात अर्चना सेवा करण्यामध्ये रुची असू शकेल. तेव्हा मनुष्याने या 3 किंवा इतर 6 विधींचे म्हणजे स्मरण, दास्यसेवा, वंदन, पादसेवन, सख्य आणि आत्मनिवेदन पूर्ण निष्ठेने आचरण केले पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या रुचीप्रमाणे भक्तिसेवेत मग्न राहिले पाहिजे. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर असं नाही की रागानुगा भक्ती आहे किंवा रागात्मिका भक्ती आहे तर ते काहीच नियम पालन करत नाही, कारण आता वैदिक भक्ती तर संपली, आता रागानुगा भक्ती झालेली आहे. तर असं नसतंय. आपण बघतो महान महान आचार्य हे पण वैदिक भक्तीचं पालन करत होते. प्रभुपाद स्वतः आपण बघतो कशा प्रकारे प्रभुपादांनी सगळ्यांना आदर्श दाखवला. एक दिवस तर ते म्हणे की मी अं, अं, म्हणजे अं, अं, ज म्हणजे कुणी असं जिथे
नग्न स्त्री असते तिथे पण मी थांबू शकतो, पण प्रार्थना का राधाराणीकडून मला शक्ती मिळते. तर प्रभुपादांनी सांगितलं की प्रभुपाद जसं एखादं कोणी सहाजिया म्हणजे तो खूप भाव दाखवतोय की मी किती महान आहे, मला एवढं प्रेम आहे, आणि राधाराणीच्या प्रती त्यांच्या खूप भावना आहेत अशा, किंवा गोपींच्या प्रती त्या सेम भावना आहेत. अशा प्रकारे कुणी आलं, आणि वृंदावनमध्ये असे खूप यायचे लोक, मंदिरात कुणी आलं तर प्रभुपाद म्हणायचे पहिल्यांदा तुम्ही काय करा, त्यांना शूज न मारा म्हण. आणि जरी ते शूज मारल्यानंतर एवढं मारा, तर मारल्यानंतर जर त्यांनी त्याचा तो भाव आहे तो तसाच प्रकट करत असेल तर माझ्याकडे घेऊन या म्हणे. नाहीतर जे फक्त सहाजिया लोक आहेत, म्हणजे फक्त दाखवणार लोक आहेत, ज्यांना खरं तो भाव नाहीये, तर तथाकथित ते लोक असतील, तर ते लगेच राग येईल त्यांना की आम्हाला कोण मारतंय, कशामुळे मारतायत म्हणून. तर ते ते फक्त देखावा करतायत. खरी भक्ती किंवा खरे ते भाव नाहीयेत. जे खरे भाव असतात ते त्यांना त्याच्यात भान नसते या भौतिक जगामध्ये काय. तर तर प्रभुपादांनी सांगितलं की वृंदावनमध्ये खास करून अशी खूप ढोंगी लोक आहेत, साधू लोक आहेत जे भाव करतात, देखावा करतात, पण आपण मात्र त्यांच्याकडून फसून नाही घेतलं पाहिजे. तर रुची आणि आसक्ती याच्यामध्ये हम्म, हम्म, म्हणजे काही फरक आहे. काय फरक आहे? तर जसं आपण म्हणतो ना, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची आणि आसक्ती. निष्ठा, रुची, आसक्ती. निष्ठांत रुची आहे. रुचीमध्ये काय आहे की आपल्याला आवड खूप निर्माण झालेली आहे, पण तरी पण मन इंद्रिय भोगामध्ये कधी कधी जाऊ शकतं. पण आसक्ती जी आहे ना, त्याच्यामध्ये आपण कधीच थकणार नाही. अरे मी आता खूप आज जप केला, खूप आज मी भक्ती केली, भगवंताची खूप पूजा केलेली आहे, खूप सेवा केली आहे, तर असा भाव कधी येणार नाही. त्यांना आसक्ती म्हणजे काय, की खूप नम्र भावना असते त्यांची. ते म्हणजे प्रेमापोटी एवढे वेडे असतात की त्यांना भगवंताची म्हणजे भगवंताच्या संबंधी खूप ते आकर्षण असते. तर हम्म, जसं प्रभुपाद सांगायचे की भक्तांनी अशी जप करावा की 16 माळा झाल्यानंतर त्यांना वाटा मी आता 16च का, 16,000 का नाही. म्हणजे अं, अशी भाव येतोय म्हणजे आपण नक्कीच प्रगती करत आहे. पण आपण जर भाव असेल की आता कशा 16 माळा, कधी ते काउंटर खाली पडेल आणि 16 माळा झाले की मग आता आपण बिंदास म्हणजे आपण मुक्त झालो, तर ऍक्च्युली ही भावना नाही. तर भक्तांची भावना जेव्हा आपण प्रगती करतो ती अशी असली पाहिजे की फक्त 16च का, 16,000 का नाही. तर त्याच्यामुळे कृपा सांगायची की सततम कीर्तयंतो माम. तर खास करून जे शुद्ध भक्त आहेत, महान भक्त आहेत, तर ते त्यांचं नेहमी एक हे आहे की भगवंताला ते कधी विसरत नाही. ते नेहमी भगवंताच्या संबंधी सर्वला बघतात, आणि भगवंताच्या स्मरणामध्ये नामरूप गुणलीलामध्ये नेहमी असतात. तर इथं सांगितलंय कशा प्रकारे प्रगत भक्ताने भौतिक शरीर अस्तित्वात असेपर्यंत नवोदित भक्ताप्रमाणेच वागले पाहिजे. अगदी शुद्ध भक्ताने देखील साधना भक्तीच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. असं नाही की आता आम्ही आता शुद्ध बनलो तर मॉर्निंग प्रोग्राम आम्हाला नाहीये. म्हणजे जो सकाळचा प्रोग्राम ज्याच्यामध्ये मंगल आरती, नरसिंह आरती, तुलसी आरती, गुरुपूजा, जप, हे सर्व बघतो आपण. बघा प्रभुपाद शिष्य आहेत, ते माताजी पण आहेत, कितीतरी माताजी आहेत, तर त्या जगाच्या कुठल्या तरी एका कॉर्नर मध्ये कुठेतरी राहतात आणि 52 वर्षापासून भक्ती करत आहेत. आणि ते म्हणले आम्ही आत्ता पण भक्तीमध्ये जिवंत आहेत, फक्त एकाच गोष्टीमुळं. कारण आमचा जो सकाळचा जो विधी आहे ना, खास करून जे प्रभुपादांनी दिलेला मॉर्निंग प्रोग्राम, म्हणजे सकाळचा जो आपला मंगल आरतीपासूनचा जो दिनचर्या आहे, तर ते दिनचर्या आम्ही पालन करत आहे. त्याच्यामुळे आम्ही भक्तीमध्ये आज पण जिवंत आहे. नाहीतर पाश्चात्य देशामध्ये राहून भक्ती करणं कितीतरी आले आणि कितीतरी गेले, पण जे टिकून का आहेत, तर ते म्हणे आमचं जे सिक्रेट आहे, गुपित काय आहे, तर ते म्हणे की प्रभुपादांनी दिलेलं जे
सोपा विधी आहे, तो विधी आम्ही करत आहे दिनचर्या सकाळची. तर ती दिनचर्यामुळे आम्ही टिकून आहे म्हणे. आणि 16 माळाचा जप, तर तो पण. त्याचे असे हे 16 माळाचा जप, 4 नियमाचे पालन आणि सकाळचा तो मॉर्निंग प्रोग्राम, यामुळं आम्ही आज पण भक्तीमध्ये टिकून आहे. हालाकी आम्हाला खूप म्हणजे जीवनामध्ये खूप आम्हाला परीक्षा बघितल्या मायेनं. खूप म्हणजे आणखी पण प्रलोभन आहेत, पण आम्ही टिकून काय आहेत, कारण गुरुचे जे आदेश आहे तो आम्ही पालन केलं. तर जे आदेश आपण पालन करत करत आपण भक्ती करत राहिलं, नक्कीच आपल्याला पण त्यामुळं असं कधीच नाही की प्रगत भक्त झाले म्हणजे आता आपले नियम कमी झाले किंवा आपण नियम पालन करायची गरज नाहीये. जसं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं हरिदास ठाकूर, हरिदास ठाकूर तुम्ही तर नामाचार्य आहेत, तुम्हाला हे सगळं एवढे एवढ्या माळा करायच्या काय गरज नाहीये. तुम्ही आता काय करा, तुम्ही आता एवढे म्हातारे झालेले आहेत, वय तुमचं शरीर एवढं तुमचं साथ देत नाहीये, तुम्ही आता माळ कमी करा. आपल्याला जर कोणी म्हणलं की तुमच्या माळा कमी करा, तर एक भक्त सांगतात की आपल्याला जर 16 माळापेक्षा जर कमी करा म्हणलं तर 8 माळा करा. तर आपण नाही म्हणणार की नाही नाही 8 कशामुळं 16 का नाही. आपण म्हणू हा 8 नाही 4च सांगा किंवा आपण 4. पण ऍक्च्युली इथं सांगतायत, हरिदास ठाकूर म्हणतात नाही म्हणे नाही, माझं शरीर नाही, माझं मन माझं काबूमध्ये नाहीये, माझं मन शुद्ध नाहीये. तर त्यांनी कधी माळ कमी नाही केल्या. जरी ते एवढ्या वयामध्ये होते, तरी पण त्यांनी नामजप केला. नामजप 192 माळा करायची. 192 माळा कसे आपल्याला, ऑफकोर्स आपल्याला त्या आपल्या ह्याच्या पलीकडे आहे, पण तरी पण आपण कधीतरी आपण हे करू शकतो. बऱ्याच वेळेस लोक भक्त आपले बरेच काही भक्त हरिदास ठाकूरांचा जो तिरोभाव दिवस असतो त्या दिवशी बरेच भक्त जास्तीत जास्त माळा करायचा प्रयत्न करतात. आणि काही काही भक्तांनी 192 पण माळा केलेल्या आहेत. त्यांनी रात्री आदल्या दिवशी रात्री 12 वाजता चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत केलं, तर त्यांच्या 192 माळा झाल्या. तर ऍक्च्युली एक भक्त सांगत होते, आपण जर खरं शुद्धपणा असेल ना, सतत कीर्तन किंवा सतत नामजप केला पाहिजे. जर आपण सतत नामजप केलं, दुसऱ्याला आपण अपराध करणार नाही, दुसऱ्याबद्दल वाईट विचार येणार नाही. कारण आपण सतत म्हणतोय हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सतत नामजप केल्यामुळं दुसऱ्याला वाईट बोलणार नाही, दुसऱ्याबद्दल वाईट विचार येणार नाही. दुसऱ्याला आपण बोलण्यामध्ये पण आपण मग्न राहू की आपल्याला नामजप मध्येच मग्न आहे, त्यामुळे दुसऱ्या आपण काय बोलणार. तर तर अशा प्रकारे तर नामजपामुळे खूप शक्ती आहे. आणि जे काही आपण वैदिक भक्तीमधून रागवणुक भक्ती आपण जे जाणार, तर ते जेव्हा आपण या नियमाचं पालन करतच जाणार आहे, असं नाही की हे नियम आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला कमी होईल. तर हा सिद्ध प्रणाली, तर इथे आपण बघतोय कशा प्रकारे नंद यशोदा आणि यशोदामाई स्वतः साक्षात कशा प्रकारे भगवंतावर. तर प्रभुपाद लिहितात, जेव्हा एक एक प्रगत भक्त आहे आणि त्यांनी भगवंताच्या लीला ऐकतात, शांत दासी साखे वात्सल्य माधुर्य, तर तर त्या लीला ऐकून, त्या रसातल्या लीला ऐकून त्यांना पण आकर्षण, त्यांची बुद्धी त्याच्याकडे आकर्षित होते. आणि जेव्हा अं, हा आणि जेव्हा मग त्यांची बुद्धी अं, अं, जे शास्त्र आहेत किंवा जे जे तर्क वितर्क आहे त्याच्यामध्ये ती राहणार नाही, तर त्यांची बुद्धी अं, म्हणजे रागवून भक्ती कशी करतात त्याच्याबद्दल सांगतायत. अं, तर इथे सांगितलंय 3 प्रकारचे रागवणुका भक्ती आहे. तर रागानुगा साधना भक्ती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये
ओके, 3 भाग दिलेले आहेत. 3 प्रकारच्या पद्धती आहेत, म्हणजे जे आपण रागानुगा भक्ती आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारे भक्त ती भक्ती करतात. रागानुगा भक्ती ती 3 प्रकार कुठले आहेत ते सांगत आहेत. तर हे जे माधुर्य रती आहे त्याच्यामध्ये आपण वाचल्यानंतर आपल्याला समजेल. पण या शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण बघत होतो, महान विद्वान आचार्यांचे मत आहे की भगवान श्रीकृष्णाविषयी उत्स्फूर्त प्रेमाचा उदय झाल्यावरही मनुष्याने नियामक तत्वांचे पालन करीतच राहावे. आणि अशा प्रकारे अं, अं, उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याने श्रवण करण्यामध्ये रुची असेल तर दुसऱ्याला कीर्तन करण्यामध्ये रुची असेल, इतर कोणाला मंदिरात अर्चना असेल, जी काही आपल्यामध्ये आपल्याला जी रुची आहे तर ती रुची पूर्ण निष्ठेने आचरण करावी. आणि अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या रुचीप्रमाणे भक्तीमध्ये मग्न राहायला पाहिजे. तर जे आपल्याला खास करून भक्तांना ज्या 9 ज्या पद्धती आहेत, 9 विधीमध्ये भक्तीच्या श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, पादसेवन, अर्चन, उदासन, साख्य, आत्मनिवेदन, तर त्या कुठल्याही ज्या 9 विधीमध्ये आपण एखादी जरी विधी आपण पूर्णपणे करत राहिलो आणि त्याच्यामध्ये जर रुची आपल्याला निर्माण झाली तर ते असं आचरण करू शकतो. तर असं इथं रूपसून सांगतायत. येस, माधुर्य रती. प्रभू वाचू का मी? मी मी नाही वाचलं. प्रशांत प्रभू. हा पूर्ण. हरे कृष्ण प्रभूजी. वृंदावनातील गोपिका किंवा द्वारकेच्या राण्या यांच्या चरणचिन्हाचे अनुसरण केलेल्या भक्तिमय सेवेला माधुर्य रती असे म्हणतात. या माधुर्य रतीचे 2 प्रकार आहेत. एक अप्रत्यक्ष माधुर्य रती तर दुसरी प्रत्यक्ष माधुर्य रती होय. या दोन्ही प्रकारांमध्ये मनुष्याने गोलोक वृंदावनात एखादी विशिष्ट गोपी ज्या विशिष्ट सेवेमध्ये मग्न असते तिच्या चरणचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याबरोबर माधुर्य रतीमध्ये प्रत्यक्ष रूपाने आसक्त होण्याच्या क्रियेला केली असे म्हटले जाते. केली लीला म्हणजे प्रत्यक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या संपर्कात येणे होय. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध न ठेवता भगवंत आणि गोपिका यांच्यामधील माधुर्य लीलांचे आस्वादन करणारे इतरही काही भक्त असतात. असे भक्त श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्या लीलांचे केवळ श्रवण करण्यात आनंद घेतात. ज्या भक्तांनी भक्तिमय सेवेतील नियमांचे आधीच पालन केले आहे व विशेष करून मंदिरातील राधाकृष्ण विग्रहांच्या अर्चना सेवेचे पालन केले आहे, तेच केवळ माधुर्य रतीचा विकास करू शकतात. असे भक्त अर्चा विग्रहांविषयी हळूहळू स्वाभाविक प्रेम विकसित करतात आणि नंतर भगवान श्रीकृष्ण तथा गोपिकांमधील प्रेमसंबंधांचे श्रवण केल्यावर ते क्रमशः त्या लीलांकडे आकर्षित होत जातात. हे स्वाभाविक आकर्षण अधिकाधिक विकसित झाल्यानंतर त्या भक्ताला वर सांगितल्याप्रमाणे 2 पैकी एका प्रकारात समाविष्ट केले जाते. श्रीकृष्णांविषयीच्या माधुर्य प्रेमाचा उदय हा काही केवळ स्त्रियांमध्येच होतो असे नव्हे. दिव्य प्रेममयी लीलांशी भौतिक शरीराचा काहीच संबंध नसतो. एका स्त्रीला भगवान श्रीकृष्णांचा सखा होण्याची इच्छा होऊ शकते व त्याचप्रमाणे एका पुरुषाला वृंदावनातील गोपी होण्याची इच्छा होऊ शकते. एका पुरुष भक्ताला गोपी होण्याची इच्छा कशी काय होऊ शकते याचे वर्णन पद्मपुराणात खालीलप्रमाणे दिले आहे. फार पूर्वी दंडकारण्यात अनेक साधू संत राहत होते. दशरथांनी प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासात पाठविल्यानंतर श्रीरामांनी दंडकारण्यात निवास केला होता. त्यावेळी प्रभू रामचंद्रांचे अप्रतिम सौंदर्य पाहून तेथील अनेक अनेक थोर साधू संतांचे चित्त वेधले गेले आणि त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपण स्त्री रूपात जाऊन प्रभूंना आलिंगन द्यावे. पुढे हेच ऋषीगण गोकुळ वृंदावनात प्रकट झाले. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण वृंदावनात अवतरित झाले त्यावेळी त्या ऋषीमुनींनी गोपी किंवा श्रीकृष्णाच्या सख्यांचा रूपात जन्म घेतला. अशा प्रकारे त्यांना आध्यात्मिक जीवनाचे पूर्णत्व प्राप्त झाले. दंडकारण्यातील ऋषींच्या कथेचे अधिक स्पष्टीकरण याप्रमाणे देता येईल. ज्यावेळी प्रभू रामचंद्र दंडकारण्यात निवास करीत होते
त्यावेळी भक्तिमय सेवा करणारे तेथील ऋषीमुनी त्यांच्या सौंदर्यावर मुग्ध झाले आणि त्यांच्या मनात त्वरित वृंदावनातील गोपींचा विचार आला. कारण त्या गोपी भगवान श्रीकृष्णांसमवेत माधुर्य रसाचे आस्वादन करीत असत. या ठिकाणी हे स्पष्ट आहे की दंडकारण्यातील ऋषींना गोपींसारखे माधुर्य प्रेमाचे आस्वादन करावयाचे होते आणि त्यांना हे पूर्णपणे ज्ञात होते की श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र हे एकच भगवान आहेत. त्यांना माहित होते की प्रभू रामचंद्र हे एक आदर्श राजा आहेत व त्यांनी एक पत्नी व्रत घेतले आहे. तथा भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते वृंदावनामध्ये आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ होते. भगवान श्रीकृष्णांचे रूप हे प्रभू रामचंद्रांच्या रूपाहून अधिक आकर्षक आहे हेही मुनींना माहीत होते. म्हणून त्यांनी अशी प्रार्थना केली की पुढच्या जन्मात आपण गोपी होऊन श्रीकृष्णांचा संग घेऊ. यावर प्रभू रामचंद्रांनी मौन धारण केले व या मौनाद्वारे त्यांनी ऋषीमुनींच्या प्रार्थनेला संमती दिली. अशा प्रकारे या मुनींना प्रभू रामचंद्रांनी असे वरदान दिले, तुम्ही भावी जन्मात भगवान श्रीकृष्णांच्या संपर्कात येऊ शकाल. या आशीर्वादाचे फळ म्हणून या सर्वांनी आपल्या पूर्वजन्मातील इच्छेप्रमाणे गोकुळातील गोपींच्या उदरी स्त्रियांच्या रूपाने जन्म घेतला. त्यानंतर ते गोकुळ वृंदावनात उपस्थित राहणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या संपर्कात येण्याचा आनंद घेऊ शकले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांसमवेत माधुर्य प्रेमाच्या विनिमयाची दिव्य भावना उदित करून त्यांनी आपले मानव जीवन सार्थक करून घेतले. माधुर्य रतीचे दोन प्रकार आहेत, पती पत्नीचे स्वकीय आणि प्रियकर तथा प्रियतमा यांच्यातील परकीय प्रेम. जो भक्त भगवान श्रीकृष्णांशी पत्नीच्या प्रेमाने संबंध ठेवून माधुर्य रतीचा विकास करतो त्याला द्वारकेची प्राप्ती होते. त्या ठिकाणी तो भगवान श्रीकृष्णांच्या राणीचे पद प्राप्त करू शकतो. जो प्रियतमेच्या रूपाने भगवान श्रीकृष्णांशी माधुर्य रतीचा विकास करतो तो गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. त्या ठिकाणी त्याला गोपींचा सहवास मिळतो आणि तो श्रीकृष्णांसमवेत प्रेममयी लीलांचे आस्वादन करू शकतो. एक गोष्ट मात्र आपण ध्यानात ठेवली पाहिजे की गोपी किंवा राणीच्या रूपातील कृष्ण प्रेम केवळ स्त्रियांपुरतेच मर्यादित नसते. दंडकारण्यातील स्त्री ऋषींच्या उदाहरणानुसार पुरुष देखील अशा अशा प्रेम भावना विकसित करू शकतात. जर एखाद्याने केवळ माधुर्य रतीची इच्छा केली परंतु गोपींच्या चरणचिन्हाचे अनुसरण केले नाही तर त्याला द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा सहवास प्राप्त होतो. महाकूर्म पुराणात असे म्हटले आहे की अग्नीचे पुत्र असलेल्या महान ऋषींना भगवान श्रीकृष्णांविषयी माधुर्य रती विकसित करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी कठोर नियमांचे पालन केले होते. परिणामतः पुढील जन्मात त्यांना सर्व सृष्टीचे उगमस्थान असणाऱ्या वासुदेव भगवान श्रीकृष्णांचा संग लाभला आणि त्या सर्वांनी ते पतिरूपात प्राप्त झाले. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आता एवढं सगळं ऐकून असं नाही करायचं की आता आपण पण आता थोडस भगवंताचा म्हणजे आपणही जसं हे ऋषीमुनींनी केलं, जसं हे गोपिकांनी केलं, जसं बाकी भक्तांनी ते हे केलं. ऍक्च्युली आपण तोच तर आपलं मी सांगितल्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला मार्गदर्शक आहेत. गुरु आपल्याला एक व्रजवासीच्या भूमिकेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाच्या अध्यक्षतेखाली आपण भक्ती केली पाहिजे, ज्याद्वारे आपण एक सुरक्षित राहू. नाहीतर भक्तीमध्ये आपल्याला जर आपण योग्य भावानं भक्ती नाही केली तर भक्तीला कधी कधी बाधा येऊ शकते. त्यामुळं गुरुच्या अध्यक्षतेखाली राहून आपण भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची आणि मग गुरुच्या कृपेने आणि भक्तांच्या कृपेने आपल्याला पुढची गती प्राप्त होऊ शकते. पण आता सध्या आपण ज्या आता सध्या स्थितीला आहोत त्या ठिकाणी आपण रागवणुका भक्तीचं जसं जे बाकी सहजा लोक आहेत किंवा बाकी दुसरे लोक तर ते नकल करतात, तसं नकल न करता आपण हळूहळू भक्तीमध्ये प्रगती झाल्यानंतर तोच तर आपल्याला पण येईल. पण सध्या आपण वैदिक नियमाचे पालन कठोरपणे केलं पाहिजे आणि आपण दुसऱ्या भक्तांच्या
दुसऱ्या भक्तांच्या प्रेरणेनं आपण आपल्या भक्तीमध्ये वाढ केली पाहिजे. तर इथं रागवणुक भक्ती आहे, त्याच्यामध्ये 3 स्तर सांगितले. म्हणजे आपण 3 पद्धती सांगितल्यात कशा प्रकारे आपण आपली भक्ती आहे ती वाढू शकतो. तर त्यासाठी सांगितले भगवंताचं स्मरण. एका भगवंत स्मरण त्यांच्या भक्तांच्या संघामध्ये. इथे कोणाचा फोटो दाखवतोय? प्रभुपादांचा अच्छा, प्रभुपादांचा रूपचा फोटो दिसतोय का तुम्हाला? ओके, 1 मिनिट. हो. हो. यशोदा माता. श्रीकृष्ण हरे कृष्ण. तर याच्यामध्ये बघतो आपण कशा प्रकारे नेहमी नित्य स्मरण. यशोदामाई आपण मागच्या वेळेस बघितलं कसं त्यांनी माखन बनवण्यामध्ये खूप मग्न असायच्या. कसं माझं माखन कृष्णाला प्रिय होईल आणि ते माझं माखन खातील, ते चोरी करायची त्यांना गरज नाही लागणार, असं या पद्धतीने त्यांनी सेवाभावनेमध्ये भगवंतांना खूप म्हणजे नेहमी त्यांचं स्मरण. तर तर एक सेवकच्या भावनेमध्ये नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये राहणे आणि जरी वनामध्ये सहवास नसला करू शकले तरी पण आपण मानसिक दृष्ट्या आपण तिथे राहू शकतो. जर आपण जे भक्त आहेत, खास करून यशोदामाई, तर त्यांनी कसं वात्सल्य रूपामध्ये भगवंताचं सेवा केली. भगवंताची प्रसन्नतेसाठी नेहमी त्या झटायच्या. तर त्याचं एक उदाहरण रागानुगा साधना भक्तीमध्ये 3 पद्धत सांगितल्यात. एक तर जे स्मरण, खास करून जे भक्त भगवंताचे रागानुगा भक्त आहेत तर त्यांच्या बरोबर भगवंता स्मरण करणे. तर त्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे रागानुगा भक्ती म्हणजे एका भक्ताच्या सहवासामध्ये भगवंत कसे म्हणजे त्यांची भक्ती असते ते स्मरण करणे. आणि त्यांचा जो भाव आहे तो भाव आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न. जसं आता वात्सल्य भावामध्ये जसं यशोदामाई आहे ते वात्सल्य भावामध्ये सेवा करत आहे. त्या भावामध्ये तो भक्त जो आहे तो प्रार्थना करतो आणि मानसिक दृष्ट्या त्याचबरोबर भौतिक दृष्ट्या पण वृंदावनमध्ये वास करण्याची वृंदावनचा आश्रय घेण्याची प्रयत्न करतात. आणि आणखी एक सांगितलंय पॉइंट कसं आपण जरी मानसिक दृष्ट्या आपण वृंदावन स्मरण केलं तर आपण वृंदावनमध्ये राहू शकतो. असं नाही की म्हणजे आपण जर आपलं शरीर गेलं तरच आपण वृंदावनमध्ये धाम राहू शकतो. तर आपण मानसिक दृष्ट्या पण आपण वृंदावन धाम प्राप्त करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी पद्धत सांगितली आहे कशा प्रकारे आपण आंतरिक दृष्ट्या आणि बाहेर दृष्ट्या आपण सेवा करून तर भगवंता स्मरण करू शकतो. तर साध्य म्हणजे आपण आंतरिक दृष्ट्या आणि साधक म्हणजे बाहेर दृष्ट्या. तर इथं सांगितलंय कशा प्रकारे जे उच्च स्तर भक्त असतात तर त्यांचं तर ते एका वृंदावन वासियाचे मार्गावर चालतात आणि त्यांची सेवा जी आहे तर ती जसं साधक भक्त आहे, वैदिक भक्त आहे, वैदिक साधना भक्ती आहे
त्यानुसार ते बाहेरदृष्ट्या अवतरण करतात, पण आंतरिकदृष्ट्या मात्र ते एक साधं म्हणजे साध्य आहे, जो साक्षात्कार आहे तो व्यक्तीच्या स्तरावर ते असतात. तर अशा प्रकारे ते दोन्ही स्वरूपाच्या सेवा करतात. एक तर बाहेरिकदृष्ट्या नॉर्मल, जसं मी सांगितलं ना, आपण वाचलं पण, की असं नाही की म्हणजे रागानं भक्तीच करतायत भक्त तर ते काही नियम पालन करत नाही. जसं आपण बघतो महान महान भक्त येतात, ते भगवंताला दंडवत प्रणाम करतात. दंडवत प्रणाम करणं किंवा प्रभुपदांना प्रणाम करणे, नंतर मग आतमध्ये जाऊन मग वेगवेगळ्या विग्रहांना प्रणाम करणे, तर अ, हे प्रणाम करणं आहे. तर हे प्रणाम करणं पण हा विधी आहे. तो विधी असं कोणी सोडत नाही. किंवा भागवत क्लास चाललेले आहेत, तेव्हा पण भागवत क्लास ऐकणे. तर म्हणजे सर्व विधींचे पालन करणे, त्याची 64 अंग आहेत, 64 अंगाचं पालन करणे. कधी कधी त्यांना जर शक्य होत असं नाही की म्हणजे ते आज आले नाही तर मग त्यांना लगेच आपण म्हणू अरे आज ते आले नाही बघा. जे गुरुवर्ग आहेत किंवा महान आचार्य वर्ग आहेत, आज सध्या आपण आपल्याला ते बघत आहेत, आपण दिसत आहेत, तर कधी कधी आले नाही, काही वेळ कारण असू शकतं. आपण आपण तर जजमेंट नाही करायला पाहिजे की अरे हे आज आले नाही, आज जपाला नाही आले, मंगळारतीला नाही आले. तर वेगवेगळे कारण असू शकतात, आपण काही हे करू शकत नाही. पण सांगायचा उद्देश काय की आपण आपल्या नियमामध्ये त्यांना बसू शकत नाही. जसं आपण जसं आपण बघतो सिग्नल लागला, तर सिग्नल लागला म्हणजे कुत्रा किंवा गाय, त्यांना तो नियम नाहीये. कुत्रा किंवा गाय जाऊ शकतात. सिग्नल लागला म्हणजे आपण गाड्यावाले थांबू शकतो, थांबावं लागेल. किंवा सिग्नल लागला म्हणजे वरचे जे विमान आहेत किंवा हेलिकॉप्टर आहे, त्यांना तो सिग्नल नाहीये. सिग्नल लागला म्हणजे आपण म्हणू शकतो अरे विमान थांबा थांबा थांबा, तुम्हाला सिग्नल लागला दिसत नाही का? विमान आणि ते हेलिकॉप्टर ते या नियमाच्या पलीकडे आहे. त्याचप्रमाणे अं, जे रागानुगा भक्त असतात, तर ते अं, त्यांची मनाने आणि त्यांच्या चिंतनामध्ये ते सारखं मग्न असतात. जसं आपल्याला माहिती आहे शिवजी कशा प्रकारे जेव्हा दक्ष दक्ष महाराज आले, सगळेजण उभा राहिले. सगळेजण उभा राहिले. दोनच व्यक्ती होते ते उभा राहिले नव्हते. कोणाला माहिती कोण दोन व्यक्ती होते ते? शिवजी आणि ब्रह्म ब्रह्मा. हा, शिवजी आणि ब्रह्माजी. हा. ब्रह्माजीला ब्रह्म हा, तर ब्रह्माजी होते, तर ते म्हणले ते तर माझे बोलले, त्यांना त्याने उभं राहिले तरी मला काही त्याचं हे नाहीये. पण शिवजी हे माझे सासरे आहेत आणि त्यांनी मला आदर द्यायला पाहिजे होता, त्यांनी मला उठायला पाहिजे होतं. पण शिवजी मात्र मग्न होते ध्यानामध्ये. त्यांनी भगवंता स्मरण करत होते आणि त्यांनी भगवंताला स्मरण करत पूर्ण त्याच्या त्या भावामध्ये होते. त्यामुळे ते उभा राहिले नाही. नाहीतर त्यांना असा गर्व नव्हता की अरे मी किती महान आहे, आणि हे दक्ष तर काय भौतिकदृष्ट्या मोठा असेल, पण मी वैष्णवानाम यथा शंभू, माझं गुणगान गायलेलं आहे. पण तसं नाही. तर हम्म, तर तर सांगायचा उद्देश आहे की भक्त जे आहेत, तर आंतरिकदृष्ट्या एक साध्य रूपामध्ये आणि बाहेरीदृष्ट्या साधक रूपामध्ये, बाहेर साधक रूपामध्ये ते हे करतात. तर हम्म, तर फिजिकली म्हणजे जे आपल्या बाह्यदृष्ट्या जसं आपण साधक पालन करतात, जसं चॅन्टिंग करणे, प्रसाद घेणे, झोपणे, प्रीचिंग करणे, म्हणजे प्रचार करणे, तर ते सर्व करतात. तर हा, सिद्ध प्रणाली जे आहे, जे त्याचा अपसंप्रदाय आहे, त्यांच्यापासून आपण सावधान राहायला पाहिजे. जसं आता इथे सांगितलंय कशा प्रकारे सिद्ध प्रणाली मंत्र जे आहे, तर हे एक दीक्षेचं हे एक दीक्षेचंच एक हे आहे, पद्धत आहे. तर त्याला सांगितलं जातं की कोण कुठल्या भावामध्ये आहे, मंजरी स्वरूप आहे का त्याचं दुसरं काही स्वरूप आहे. तर प्रभुपाद ते सांगतात की अं, जे अनर्थ निवृत्ती झाले नाहीये, तर त्यांना आणि त्याचबरोबर ज्यांनी वैदिक नियमाचं पालन नाही केलं, तर त्यांना ऍक्च्युली हे
सिद्ध प्रणाली मंत्र त्यांना फायदा नाहीये. त्याच्यामुळे सिद्ध, जसं इथे आपण बघतोय फोटोमध्ये, जसं मी सांगितलं ना, पहिलं उदाहरण, पहिला फोटो आहे, एक भक्त मोर बनून मोराचं नकल करत आहे, कशा प्रकारे मोर नाचतो. मग हा भक्त पण स्वतःचे एक वेगवेगळे हावभाव करत असायचा. तर ते बघूनच भक्तांनी त्यांना त्यांचं प्रबोधन सांगितलं होतं. दुसऱ्या फोटोमध्ये सहज या लोक कसे वेगवेगळे त्यांचे हे करतात. आणि तिसऱ्या फोटोमध्ये बघतोय, त्यांनी एक पुरुष आहे पण एक स्त्री बनून एक म्हणजे एक गोपीच्या भावामध्ये ते नकल करत आहे. तर हे सर्व सिद्ध प्रणाली मंत्र घेऊन त्यांचा उद्देश एकच असतो की लोकांना कसं आकर्षित करणे, किंवा त्यांच्यामध्ये रूपात सांगायचे की एवढी भौतिक काम इच्छा आहे, भौतिक प्रलोभन आहेत, आणि हे सिद्ध प्रणाली घेऊन ते शुद्ध होणार नाहीये. स्वतः पण शुद्ध नाही होऊ शकणार, दुसऱ्यांना पण त्याचं काही मदत होणार नाही. तर त्यामुळे सिद्ध प्रणाली ही जी पद्धत आहे, तर त्या पद्धतीबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. तर त्यासाठी प्रभुपाद इथे खूप सुंदर सांगतात की या तथाकथित सिद्ध प्रणाली प्रक्रिया सहज किंवा वैष्णवांच्या एका अपसंप्रदायाद्वारे आचरली जाते. आणि त्यामुळं रूप गोस्वामींच्या मते अशा प्रकारच्या क्रिया प्रामाणिक भक्तिमय सेवेच्या मार्गात केवळ उत्पातच निर्माण करतात. त्यामुळे त्याचं खूप महत्वपूर्ण समजून घेतलं पाहिजे. आणि नंतर इथे समजून दिलंय कशा प्रकारे जे दंडकारण्य ऋषीमुनी होते, त्यांनी पण गोपी बनले, त्यांचा भाव त्या प्रकारे होता. त्यामुळे आणि जो भक्त भगवान श्रीकृष्णाची पत्नीच्या रूपाने संबंध ठेवून माधुर्य रतीचा विकास करतो, त्याला द्वारकेची स्थिती प्राप्त होते. दोन प्रकारचे इथे सांगितले माधुर्य रतीमध्ये, दोन प्रकार, एक पती पत्नीचे स्वकीय आणि प्रियकर तथा प्रियतमांचे परकीय. दोन प्रकारे माधुर्य रतीचं पण उदाहरण दिलेलं आहे. एक तर द्वारकेची स्थिती होते आणि दुसऱ्याला वृंदावनची. आणि एक शेवटचं इथे वात्सल्य आणि सख्य याचा पण याच्या पण जसं माधुर्य रतीमध्ये आहे तसं वात्सल्य साख्यमध्ये पण सांगतात. तर ते पण वाचायचंय. येस प्रभू, प्रशांत प्रभू. हा, सोनेल जगदाळे होते. जो भक्त भगवान श्रीकृष्णांकडे वात्सल्य अथवा सख्य भावाने आकृष्ट होतो, त्याने अनुक्रमे नंद महाराज किंवा सुबल यांच्या चरण चिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. नंद महाराज श्रीकृष्णांचे पिता आहेत आणि व्रजभूमीतील श्रीकृष्णांच्या सर्व मित्रांपैकी सुबल हा त्यांचा अत्यंत निकटचा सखा आहे. भगवंतांचा पिता किंवा सखा होण्याच्या मार्गामध्येही दोन प्रकार आढळतात. पहिल्या प्रकारामध्ये एखादा भक्त प्रत्यक्षात भगवंतांचा पिता होण्याचा प्रयत्न करीत असतो आणि दुसऱ्या प्रकारात तो नंद महाराजांचे अनुसरण करून श्रीकृष्णांचा पिता होण्याची कामना करीत असतो. या दोघांपैकी प्रत्यक्षात श्रीकृष्णांचे पिता होण्याच्या प्रयत्नाला निषिद्ध मानण्यात आले आहे. हा प्रयत्न मायावादाने दूषित होण्याची शक्यता असते. मायावादी किंवा अद्वैतवादी असा विचार करतात की आपण स्वतः श्रीकृष्ण आहोत आणि म्हणून जर एखाद्याने स्वतःलाच नंद महाराज मानले तर त्याच्या वात्सल्य प्रेमामध्ये मायावाद दर्शनाचे प्रदूषण होऊ शकते. मायावादी तत्वज्ञान अपराधयुक्त असते आणि कोणताही अपराधी भगवत धामात जाऊन श्रीकृष्णांचा संग करू शकत नाही. स्कंद पुराणामध्ये एका वृद्ध माणसाची कथा सांगितली जाते. पांडू राजाची राजधानी असलेल्या हस्तिनापुरात राहणाऱ्या या वृद्ध व्यक्तीने श्रीकृष्ण आपल्याला पुत्र रूपाने प्राप्त व्हावेत अशी इच्छा केली. यावर नारद मुनींनी त्याला असा उपदेश केला की त्याने नंद महाराजांचे अनुसरण करावे. त्या योगे त्याला आपल्या प्रयत्नात यश प्राप्त झाले. नारायण विहस्तव नावाच्या प्रार्थनेमध्ये असे म्हटले आहे की जो मनुष्य परमेश्वराचे पती, मित्र, पिता किंवा हितचिंतक या नात्याने सतत चिंतन करीत असतो, तो सर्वांकरिता सदैव पूजनीय असतो. श्रीकृष्णांकरिता विकसित झालेले हे स्वाभाविक प्रेम केवळ श्रीकृष्ण किंवा त्यांच्या शुद्ध भक्तांच्या विशेष कृपेचे फळ म्हणूनच प्राप्त होऊ शकते. भक्तिमय सेवेच्या या पद्धतीला कधी कधी पुष्टी मार्ग असे म्हणतात. पुष्टी म्हणजे पोषण करणे. भावनांचा असा विकास भक्तिमय सेवेला तिच्या सर्वोच्च
श्रेणीपर्यंत नेऊन ठेवतो. म्हणून याला पोषणाचा मार्ग किंवा पुष्टी मार्ग असे म्हणतात. वैष्णव धर्मातील विष्णू स्वामी पंथामध्ये वल्लभ संप्रदायात पुष्टी मार्गाद्वारे श्रीकृष्णांची उपासना केली जाते. साधारणपणे गुजरातमधील भक्त बाळकृष्णांची पुष्टी मार्गाच्या आधारे उपासना करतात. हरिबोल. तर इथे या स्लाइड मध्ये, या पीपीटी मध्ये सांगितलंय की भगवंताचं स्मरण. तर भगवंताचं स्मरण 3 प्रकारे आहे. एक तर जे भक्त भगवंताच्या सहवासात आहेत, तर त्यांच्याद्वारे भगवंताचं आपण स्मरण करायचं. कशा प्रकारे यशोदामाईचं आपण इथं उदाहरण बघितलं होतं. त्यांनी कसे भगवंताला पूर्णपणे प्रसन्न करण्याची प्रयत्न केला. त्याचबरोबर दुसरं आहे की भगवंताचं स्मरण त्यांच्या आंतरिक आणि त्यांची जे बाहेरिक सेवा आहे त्याद्वारे करणे. आंतरिक म्हणजे जसं साध्य भक्त स्वतःला एकदम एक म्हणजे जो पूर्ण साक्षात्कारी भाव आहे, व्यक्ती आहे, त्यानुसार तो व्यक्ती पालन करतो आणि त्यांची ती भक्ती करत राहतो. तर म्हणजे आंतरिकदृष्ट्या ध्यान करणे आणि मानसिकदृष्ट्या पण कशा प्रकारे एक सिद्ध भक्त एक करतात आणि बाहेरिकदृष्ट्या मात्र तो साधक भक्त प्रमाणे त्याच्या कार्य करतो. पण ह्याच्यामध्ये सहजिया वगैरे पासून सावध राहणे, सहजिया जी भावना आहे त्याच्यापासून सावध राहणे. आणि त्यानंतर तिसरं आहे त्याच्यामध्ये आपली जी साधना आहे ती साधना योग्य क्रियेने, योग्य पद्धतीने करणे. त्याच्यामध्ये सांगितलं जसं वैदिक साधना, जसं आपण बघितलं पण की जे रागवणुका भक्त असले तरी पण ते 64 जे आपले नियम आहेत, 64 अंग आहेत, ते पण पालन करतात. रूप गोस्वामी सांगतात जे भक्त आहेत तर ते श्रवण कीर्तन याला सोडून देत नाही. तर तर त्यांचा जो ध्यान आहे ते श्रवण कीर्तनामध्ये खूप दृढ असते. कारण त्यांचा तो भाव, जो सेवा भाव आहे, तर ते श्रवण कीर्तनाद्वारे येतो. जसं इथं आपण बघतोय कशा प्रकारे 6 गोस्वामी आहेत. 6 गोस्वामी हे आपल्याला एक आदर्श आहेत. आणि त्याची भावना काय, ते एकत्र यायचे नेहमी, एकत्र येऊन भगवंताच्या लीलेचं, भगवंताच्या गुणाचं, भगवंताचा जप एकत्र घेऊन करणे. सर्व नामरूप गुणलीलामध्ये ते नेहमी असायचे. तर सर्व एकत्र येऊन हे सर्व करायचे आणि भगवंताच्या बद्दल आदान प्रदान करायचे. आणि एवढंच नाही, जसं म्हणजे एकट्यानं भक्ती करणं हे नामुमकिन आहे भौतिक जगामध्ये, खास करून तर भ्रम आहे असं म्हणतात. तर त्यामुळं आदर्श म्हणून आपल्या उदर दाखवले 6 गोस्वामी एवढे नेहमी त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या जे लिखाण आहे, चैतन्य महाप्रभूंनी त्यांना जे काही उपदेश दिले होते त्यामध्ये ते एवढे बिझी असायचे, तरी पण त्यांनी हे म्हणजे एकत्र येणे, आपल्या जे काही साधना भक्तीचे अंग आहेत, वैदिक भक्तीचे अंग आहेत, ते सर्वांचं पालन करणे. त्याच्यामध्ये भागवत श्रवण, कीर्तन, त्याचबरोबर नामस्मरण, हे सर्वांचं ते पालन करायचे. आणि रूप सनातन पण, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, त्यांनी पण या सर्व पद्धतीचं पालन केलं. असं त्यांनी जेव्हा त्यांच्या इथे राजवाड्यामध्ये राहायचे, तर तेव्हा त्यांनी त्यांचा जो आश्रम आहे, त्यांचा जो राहायचा महाल आहे, तर तो साधूंच्या सेवेसाठी वापरायचे. साधूंची सेवा करणे, महत सेवा त्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर त्यांचं जे घर होतं तिथं त्यांनी बगीचा लावला होता आणि तिथे वेगवेगळे कुंड बनवले होते. वृंदावनाचे कुंड, तसं कुंड बनवलं होतं. त्याचबरोबर तिथं त्यांनी खूप सुंदर बगीचा घातला होता. त्याच्यामध्ये वृंदावन मधले जे वन आहेत, तर त्या वृंदावनाचं प्रतिमा बनवली होती. आणि नेहमी साधूकडून ते प्रवचन ऐकायचे आणि कीर्तन करायचे आणि
रूप सनातन नेहमी चर्चा करायचे. तर हे श्रवण कीर्तन हे मात्र ते कुठली म्हणजे पुढे जरी रागानुगा जरी भक्ती झाली तरी ते श्रवण कीर्तन सुटत नाही. तर तर रागानुगा भक्तीमध्ये आपण दोन प्रकार बघितले. जसं एक तर माधुरी रतीमध्ये आणि दुसरं आहे कशा प्रकारे वात्सल्य आणि साख्य. तर त्याला जे माधुरी रती आहे तर त्याला सांगितलंय कामानुग आणि जे साख्य किंवा वात्सल्य त्याला संबंधानुग. तर कामानुग म्हणजे माधुर्य, संबंधानुग म्हणजे खास करून वात्सल्य किंवा साख्य. तर कामानुग त्याच्यामध्ये एक गोपींचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे गोपींच्या ह्याच्यामध्ये जो हे करतो पालन करतो त्यांना कामानुग सांगितलेलं. कामरूप सॉरी कामरूप कामानुग कामरूप एकच आहे. त्याच्यामध्ये दोन दोन प्रकार सांगिततात आणखी. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार सांगितले, दोन प्रकारचे भाव आहेत. तर कामानुगामध्ये एक आहे संभोग इच्छामयी आणि दुसरा आहे तत्तत भाव इच्छात्मिका. याचा अर्थ आपण बघितला ऑलरेडी. याचा अर्थ असा आहे की संभोग इच्छामयी म्हणजे स्वतः डायरेक्ट सेवा करणे माधुर्यतीमध्ये, आणि तत्तत भाव इच्छात्मिका म्हणजे जे भक्त ऑलरेडी सेवा करत आहेत तर त्यांना मदत करणे. त्यांच्या त्यांच्या जे ऑलरेडी त्यांच्यामध्ये प्रेम आहे, जे ऑलरेडी त्यांच्यामध्ये, जसं मंजरी आहेत तर मंजरी काय करतात, गोपींना सेवा करतात आणि गोपी राधाराणीला सेवा करतात. अशा प्रकारे डायरेक्ट सेवा करणे त्याला संभोग इच्छामी म्हणतात. आणि तत्तत भाव इच्छात्मिका म्हणजे जे जे भक्त आहेत तर त्यांच्या जे ऑलरेडी त्याच्यामध्ये रत आहेत त्यांची सेवा करणे. जसं राधा कृष्ण प्राण मोर जुगल किशोर जीवने मरणे गती आर नाही मोर. तर त्याच्यामध्ये जे भजन आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर सांगितलंय की कसं जे भक्त आहेत तर ते ललिता विशाखांना मदत करतात की त्यांची जी सेवा आहे त्यामध्ये ते मदत करतात. कसं श्याम गौरी अंगे दिवो चंदनेर गंधा चामर ढुलाबो कबे हेरी मुख चंद्रा. तर ह्याचा अर्थ मी सांगतोय. आणि ह्या दोन जे जे दोन त्यांचे भाव आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठले ते सांगू शकता. एक तर संभोग इच्छामय म्हणजे डायरेक्ट सेवा करणे, आणि दुसरा आहे तत्तत भाव इच्छात्मिका म्हणजे इनडायरेक्ट म्हणजे जे भक्त ऑलरेडी सेवा करतात त्यांना मदत करणे, असिस्ट करणे, त्याला असिस्टंट म्हणतात. तर डायरेक्ट सेवा करणे आणि दुसरं आहे की जे भक्त ऑलरेडी करतात त्यांची सेवा करणे. तर हे ह्या वैष्णव भजनमध्ये जे नरोत्तमदास ठाकूर आहेत तर ते सांगतात. त्याच्यामध्ये ते लिहितात की मी काय करेल तर जे जे चंदन आहे चंदनला मी उघळेल आणि जे चंदन मी भगवंतांना त्याचं एक चांगलं हे करून चंदनला चांगलं पेस्ट करून ते भगवंतांना लावेल आणि त्यानंतर मी त्यांना चामर पण करेल. तर हे कुठला प्रकार आहे, संभोग भाव, संभोग इच्छामय, जे संभोग डायरेक्ट संभोग इच्छामय भाव. बरोबर. आणि त्यानंतर सांगतायत की ललिता आणि विशाखा यांना मी सेवा करेल त्यांच्या परवानगीनंतरच मी भगवंताच्या चरण कमलाची सेवा करेल.
सतत सतत भावाची भाव सेवा. हा, तर हा एक अशा प्रकारे ललिता विशाखा आदी जत सखी वृंदा आज्ञाय करीबो सेवा चरणारविंद. तर अशा प्रकारे भाव आहे. तर जे आचार्य आहेत ते आपल्याला दाखवतात की हे जे वर्णन केलेलं आहे ते कसं आपण आपल्या जीवनामध्ये पालन करायचं. त्याच्यामध्ये पात्रता काय आहे, तर आपण ऑलरेडी बघितलं की 15व्या अध्यायामध्ये की एखाद्याला खूप तीव्र इच्छा भगवंताची सेवा करणे, खास करून माधुर्य भावामध्ये. अं, to nourish intensely pure desire required for this type of devotion practice, the advantage to worship rather than duty and hears the Lord's calling. तर त्यासाठी जे महान भक्त आहेत तर ते काय करतात की भगवंताची आराधना करतात, राधाकृष्ण या विग्रहांची पूजा करून, आणि भगवंताच्या वेगवेगळ्या लीला ते श्रवण करतात. हम्म, हा, त्याच्यामध्ये विचारलंय की असं नाही की फक्त म्हणजे स्त्रियांनाच फक्त हे लागू आहे. कोणी पण, सहित आपण उदाहरण बघितलं दंडकारण्य ऋषी, त्यांनी पण ही प्राप्त केली होती गोपी बनण्याचं. आणि त्यानंतर जे भौतिक शरीर आहे तर ते या भौतिक शरीर या आध्यात्मिक प्रेममय ज्या लीला आहेत तर त्याला ते भौतिक शरीर बंधन नाहीये. हम्म, एक स्त्री पण भगवंता सखा बनू शकते, त्याचप्रमाणे एक पुरुष पण गोपी बनू शकतं. जसं इथं उदाहरण आपण बघितलं दंडकारण्य ऋषी. तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार आपण बघितले, कशा प्रकारे परकीय आणि स्वकीय. तर परकीय म्हणजे काय, तर ज्यांनी गोपींच्या प्रियकर आणि प्रियतम. नाही, परकीय आणि स्वकीय. स्वकीय म्हणजे पती पत्नी. हा, तर स्वकीय आणि परकीय. तर परकीय प्रियकर किंवा प्रियतमा, बरोबर. तर स्वकीय आणि प्रियकर किंवा प्रियतमा. तर ज्याच्यामध्ये परकीय मध्ये आपण बघितलं किंवा प्रियकर आणि प्रियतमा, तर म्हणजे स्वकीयच्या द्वारकाच्या राणी बनतात, आणि परकीय किंवा इथे प्रियतमा, तर त्यांनी जे ऑलरेडी गोपी आहेत तर त्यांना ते मदत करतात. आणि शेवटचं आहे ह्याच्यामध्ये सांगतायत कसं संबंधानुगा, ते खास करून जे साख्य आणि वात्सल्य या भावामध्ये, त्याच्यामध्ये पण दोन त्यांचे म्हणजे इच्छा असतात. एक तर भगवंताचे मित्र, साक्षात मित्र बनणे, पण त्यांचे आई वडील बनणे हे मात्र मायावत ठरू शकतं. त्यासाठी प्रभुपादांनी इथं सांगितलंय की असं कुणी पण भगवंताचे आई वडील मानू शकत नाही. कारण ते आज म्हणताल की आम्ही भगवंताचे आई वडील म्हणजे स्वतःलाच भगवंताचे नंद महाराज मानतील. म्हणजे नंद महाराजांचे अनुसरण करून श्रीकृष्णाचा पिता होण्याची कामना करीत असतात. या दोघा या या दोघांपैकी प्रत्यक्षात श्रीकृष्णाचे पिता होण्याच्या प्रयत्नाला निषिद्ध मानण्यात आलेले आहे. कारण हा मायावत ठरू शकतो. मायावादी किंवा अद्वैतवादी याचा विचार करतात की आपण स्वतःच कृष्ण आहोत, आणि म्हणून एखाद्याने स्वतःलाच नंद महाराज मानले तर त्याच्या वात्सल्य प्रेमामध्ये मायावाद दर्शनाचे प्रदूषण होऊ शकते. मायावादी तत्वज्ञान अपराधयुक्त असते आणि कोणताही अपराधी भगवत धामात जाऊन श्रीकृष्ण संग करू शकत नाही. तर त्यामुळे जे डायरेक्ट भगवंताचे वात्सल्य स्वरूपात भक्ती करणे हे
गृहीत धरलेलं नाहीये, तर हे अपराध होऊ शकतो. पण मित्र बनू शकतात. तर हम्म, अशा प्रकारे हे रागवणुका भक्ती इथे संपते. रागानुगा भक्तीमध्ये आपण बघितलं पहिल्यापासून 2 धडे रागानुगा भक्तीवर दिलेले आहेत रूप गोस्वामींना. रागानुगा और रागात्मिका एकच आहे, असं काही नाव वेगळं आहे पण एकच आहे. रागानुगा किंवा रागात्मिका भक्ती. रागात्मिका भक्तीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वैदिक भक्ती आणि रागानुगा भक्तीमध्ये काय फरक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 भाग आपण केले, संबंधानुगा आणि कामरूपा. तर त्याच्यामध्ये कसं कुठला संबंध ठेवून भक्ती करणे, खास करून जे भक्त ऑलरेडी त्यांच्या भगवंताच्या संबंधामध्ये आहेत त्यांच्या त्यांच्या स्मरणामध्ये भक्ती करणे, किंवा दुसरं आहे भगवंत स्मरण करण्यामध्ये. एक तर आपण स्वतः आंतरिक स्मरण करू शकतो जे साध्य रूपामध्ये, आणि साधक रूपामध्ये बाहेर आपण जे काही 64 अंग आहेत भक्तीचे तर ते करत करत भक्ती करणे. आणि तिसरं बघितलं कशा प्रकारे आपण भगवंतांना जे ऑलरेडी जे साधना जे वेगवेगळ्या म्हणजे हे, जे 64 अंग दिलेले आहेत ते 64 अंग करत करत आपण भक्ती करायचं आहे. असं नाही की आपण आता शुद्ध भक्त झालो किंवा आपण रागानुगा भक्ती पालन केली तर आपण ते करत नाही. सहित आपण बघतोय सगळे आचार्यगण हे सर्व पालन केलेले आहे, असं त्यांनी कधीच नाही. उलट ते म्हणायचे, हे राधे ब्रज देविकेचे नव्हे ते हे नंद शुनक होता. हे राधाकृष्ण तुम्ही कुठे गेले आहात? मी एवढा अभागी आहे की मला तुमच्याबद्दल एक पण आकर्षण नाही, प्रेम नाहीये. जे साध्य ज्यांनी ही रागानुगा भक्ती केलेली आहे, ज्यांना काहीच माहित नाहीये, ज्यांनी 22 घंटे नामस्मरण करायचे, ज्यांनी एवढा प्रचार केलेला आहे, अशा प्रकारे हरिदास ठाकूर, आपले बाकी 6 आचार्य, षडगोस्वामी आणि सर्व, पण त्यांनी कधी स्वतःला मोठं म्हणलं नाही. इव्हन राधाराणीचं पण आपण पहिल्यांदा बघितलं कशा राधाराणी पण स्वतःला कधी मोठं मानलं नाही. तर अशा प्रकारे स्वकीय आणि परकीय, किंवा जे आपण जे स्वकीय आणि प्रियकर, तर अशा दोन्ही प्रकारचं प्रियकर किंवा परकीय प्रेम, तर यांचं पण उदाहरण बघितलं. हरे कृष्ण. तर हे खूप म्हणजे उच्चस्तराचं आपण बघत आहोत, पण ऍटलिस्ट आपल्याला कळेल की काय भाव असतो आणि काय आपण कुठं जायचंय. ऍटलिस्ट जसं बालवाडी 1, 2, 3, तर ऍटलिस्ट लहानपणी पोरांना माहित असते की आधी मला आता इंजिनियर बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय. ऑफकोर्स डिटेल सगळं त्यांना माहित नसते, ऍटलिस्ट थोडंफार काहीतरी ते बघत असतात, काहीतरी कळत. त्याचप्रमाणे आपल्याला पण हे रागानुगा भक्ती, भावभक्ती, प्रेम भक्ती, ह्याचं ऍटलिस्ट आपल्याला काय असते ते कळायला पाहिजे. किंवा डिटेलमध्ये आणखी अभ्यास आपण नंतर स्वतः पण करू शकतो, पण मेन आहे की आता स्थितीला आपल्याला आपण जास्त करून आपली जी भक्ती आहे, वैदिक भक्ती आपण जे करत आहोत गुरुच्या अध्यक्षतेखाली, त्याला आपण जास्त तीव्रतेनं, पूर्णपणे आणि शुद्धतेनं करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या अनुमतीने आपल्याला मग पुढे गती प्राप्त नक्कीच होईल. जसं प्रभुपादांच्या शिष्यांना झाली. प्रभुपाद शिष्यांनी पण जेव्हा चालू केलं तेव्हा त्यांना खूप कसोट्या आल्या, प्रसंग आले, पण त्यांनी न डगमगता पुढे चालू ठेवली. आणि त्यामुळे मग बघतो आजच्या स्थितीला कसे पूर्ण जगात प्रचार करत आहेत आणि एवढ्या हजारो लोकांना ते प्रेरणा देत आहेत. एक स्रोत आहे, प्रेरणाचा स्रोत आहे. आणि त्याच्या भक्तीद्वारे कितीतरी लोकांना आज भक्तीमध्ये आकर्षण झालेलं आहे. त्यामुळं आपणही अं, आपणही हे न म्हणजे मायेच्या प्रभावान खाली न येता आपण भक्ती करत राहणे. हरे कृष्ण. तुला काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण प्रश्न विचारू? हा, येस प्रभू. प्रभूजी, आपलं आध्यात्मिक जगामध्ये एक आपलं ओरिजिनल जे मूळ स्वरूप आहे, हा, जसं की आता आपण भौतिक जगामध्ये आपण एकदम पतित आहे आणि म्हणजे आपण इथं करतोय, प्रॅक्टिस करतोय, तर आपल्याला ते स्वरूप सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा आपण स्वरूप सिद्धी कितीतरी अनेक जन्मामध्ये प्राप्त करेल,
मग तेच आपल्याला ओरिजिनल रूप आपलं मिळतं का आपल्याला परत प्रॅक्टिसनं आपल्याला परत वेगवेगळं रूप मिळतंय कसं आहे? एक भक्तांनी प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद, अं, आम्ही तुम्ही जर आता भगवद्धामात जाल आणि आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला ओळखाल का? कारण तुमची स्वरूप, तुमचं काय स्वरूप आहे आम्हाला काही माहित नाही. तुम्ही गोपा असाल, गोपी असाल, आणि आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला ओळखाल का? कारण आम्ही तुमचे शिष्य आहे. प्रभुपाद म्हणले, तुम्ही आता भक्ती चांगली करा. तुमचं आताचं काम आहे चांगली भक्ती करणे. पुढं तुमचं स्वरूप आल्यानंतर मी तिथं असेल, तुम्हाला मी घ्यायला मीच येणार आहे. तिथं तुम्हाला डोअर जे 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 दरवाजा आहे तिथं तुम्हाला विचारणार तुमचा गुरु कोण आहे. तेव्हा तुम्ही नमो ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती विधान स्वामी निती नामिने, तिथं तुम्हाला सोडवायला आम्हीच येणार आहे. त्यामुळे तुम्ही आता त्याचा विचार नका करू जास्त. तुम्ही आता स्वतः आता मी काय करते ते बघा. आता तुमची किती क्वालिटीने मी भक्ती करत आहे, किती योग्य भक्ती करत आहे ते आता तुम्ही बघा. पुढची गती तुम्हाला नक्कीच, कारण तुम्ही एक प्रामाणिक गुरुचा सहारा घेतलेला आहे, एक प्रामाणिक परंपरेचा सहारा घेतलेला आहे, आणि जे आचार्यांनी दिलेलं आहे ते आपण पालन करत आहोत. तर आपण त्याच्यामध्ये एक पण थोडंसं आता हे करायला नाही पाहिजे की आता म्हणजे विश्वास आपण ठेवून भक्ती केली पाहिजे. कारण विश्वास खूप महत्वाचा आहे भक्तीमध्ये. कुठल्याही स्तरावर जर विश्वास नसेल ना, तर मग भक्ती ती शुद्ध होणार नाही. त्यासाठी जेवढा आपण विश्वास ठेवून आपण प्रामाणिक भक्ती करू, तर त्याचा नक्कीच हे होईल. प्रभुपादांनी कधी कुणाला सांगितलं नाही की त्यांचा भाव काय असेल, त्यांचा ह्याच्यामध्ये आध्यात्मिक रूपामध्ये काय त्यांचं स्वरूप आहे, किंवा त्यांनी असं कुणाला त्याच्याबद्दल जास्त हे दिलंच नाही. त्यांनी म्हणले की आता आपण सध्या आपल्या हातामध्ये काय आहे, तर आपण सध्या जे साधना आपण करत आहोत ते तीव्रतेनं आणि चांगल्या भावाने करणे हेच आपल्या हातात आहे. बाकी मग भगवंत देतीलच. असं आपण म्हणतो ना की आपण आपला दोन बोट आहेत. एक तर आपण आपला प्रयत्न, आणि कृपा, भगवंताची कृपा, गुरुची कृपा. त्यामुळं त्याच्याबद्दल आपण, तर जो भाव आहे तो तो आपल्याला प्रकट होईल. आणि आपल्याला ते प्रॅक्टिस करायची पण गरज नाही पडणार. ते सर्व ते आपल्याला आत्ता जास्त त्याच्याबद्दल म्हणजे जास्त हे करायची गरज नाही, असंच आचार्याने सांगितलं. असं. हरे कृष्ण. ठीक आहे, तर उद्या आपण कंटिन्यू करू 17वा अध्याय. याच्यानंतर 3च अध्याय बाकी आपले, 17, 18, 19. उद्या एक होईल आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये आपलं शेवटचं होईल. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. श्री गोस्वामी पाद की जय. जय हरे जय. कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण. हरे राम, हरे राम. हरे राम हरे राम राम राम.